नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण DCC बँक भरती 2024 चा जो लेटेस्ट पेपर झालेला आहे तो या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. हा जो पेपर आहे मित्रांनो, DCC बँक भरती लासलगाव जिल्हा नाशिक या पदभरतीचा हा पेपर झालेला आहे. इथे वेळापत्रक दिलेलं होतं, त्या वेळापत्रकानुसार इथं पेपर झालेले आहेत मित्रांनो. आणि हा जो पेपर होता मित्रांनो 13 तारखेला होता. 13/10/2024 रोजी हा पेपर झालेला आहे, जो की तुम्हाला इथे स्क्रीन वरती दिसत आहे. ठीक आहे, तर हा जो पेपर आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. त्या पेपरचं संपूर्ण स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला हा जो पेपर आहे तो कसा डाउनलोड करायचा त्याच्याविषयी माहिती देतो. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे DCC बँक भरती नाशिकची, तर ही ओपन करायची. त्यानंतर इथं पद भरतीची जाहिरात आहे, वेळापत्रक आहे, त्यानंतर इथं कॅन्डिडेट लिस्ट आहे, जे पण सिलेक्ट झाले होते एक्झाम साठी ते. आन्सर की आपल्याला डाउनलोड करण्यासाठी इथे ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही आन्सर की डाउनलोड करू शकता. त्यासोबत इथं ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि इथून तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला क्लिक करायचंय, त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथे युजर नेम आणि पासवर्ड जो टाकायचा, जो तुम्ही रजिस्ट्रेशन करता वेळेस तुम्हाला भेटला होता, तो टाकून तुम्हाला सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आन्सर की अशा प्रकारची डाउनलोड करण्यासाठी इथे ओपन होऊन येईल. ऑलरेडी आपण हा जो पेपर आहे इथे डाउनलोड करून इथं ओपन करून घेतलेला आहे आणि संपूर्ण स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर बघा, ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मी इथं ओपन करून घेतलेली आहे. इथं वेळापत्रक दाखवायचं राहिलं, वेळापत्रक इथं बघून घ्या. इथं 13 तारखेला हा पेपर झालेला आहे मित्रांनो. ही ब्रांच मेन ब्रांच सोलापूरची आहे आणि त्या अंतर्गत जर म्हटलं तर 3 वेगवेगळ्या ठिकाणी इथं आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही पदभरती आली होती. नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद 3 ठिकाणी वेगवेगळ्या पदसंख्या होत्या. तिन्हींसाठी वेगवेगळे अर्ज करायचे होते. आता जर म्हटलं तर आता 13 तारखेला हा पेपर झालेला आहे नाशिक जिल्ह्याचा. आता 27-28 तारखेला जर म्हटलं तर आपल्याला पुढे अमरावती जिल्ह्याचा पेपर बघण्यासाठी भेटलेला आहे आणि औरंगाबादचा जर म्हटलं तर येत्या पुढील महिन्यामध्ये 4 ते 5 तारखेला आपल्याला औरंगाबाद जिल्ह्याचे सुद्धा इथं पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. तर आता नाशिक जिल्ह्याचा जो पेपर झालेला आहे त्याची प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारची ऑफिशियल ही प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेली आहे मित्रांनो. यामध्ये ऑलरेडी जर म्हटलं तर उत्तरं इथं ऑलरेडी दिलेली आहेत, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. त्यासोबत आतापर्यंतच्या जेवढ्या पण लेटेस्ट DCC बँक भरतीच्या क्वेश्चन पेपर आहेत, आतापर्यंत जवळपास आपण 43 ते 44 क्वेश्चन पेपर इथं कलेक्ट केलेले आहेत, ज्या की DCC बँक भरतीच्या लेटेस्ट झालेल्या ह्या क्वेश्चन पेपर असणार आहे मित्रांनो. या सर्व क्वेश्चन पेपर आणि त्यासोबत आपण विषयानुसार नोट्स देखील काढलेल्या आहेत DCC बँक भरतीसाठी. जर तुम्ही चंद्रपूर, अहमदनगर, सातारा नाहीतर इतर कोणत्याही जिल्ह्याच्या पदभरतीसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला या प्रश्नपत्रिका आणि स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. जेव्हा हा व्हिडिओ 10 किंवा 9 मिनिटाचा होईल तेव्हा आपल्याला नोट्स बद्दल माहिती दिली जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला या व्हिडिओला नक्कीच पूर्ण बघायचे. नोट्स विषयी माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर चला आता प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण डिटेलमध्ये आपल्याला व्यवस्थित स्वरूप जाणून घ्यायचंय, कारण लेटेस्ट हा पेपर झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचं आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे मराठी या विषयावरती विचारला गेलाय. तर इथे आपल्याला एक शब्द दिलेला आहे तळे. ठीक आहे, तळे या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप ओळखा, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, तर सामान्य रूप ओळखायला सांगितलं होतं मित्रांनो. यामध्ये तळी, त्यानंतर तळ्याने, तळे आणि तळ्या अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिलेले होते. तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. तर चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. तर इथे जर म्हटलं तर आपल्याला वाक्यात सर्वनामांचा वापर अशा वेळी केला जातो. आपल्याला इथं वेगवेगळे इथं अ, ब, क, ड अशा स्वरूपामध्ये वेगवेगळे जे ऑप्शन आहेत ते दिलेले आहेत आणि यापैकी आपल्याला किती जे ऑप्शन आहे किंवा जे विधाने दिलेले आहेत ते विधाने किती बरोबर आहे, किती चुकीचे आहेत ते ओळखायचं होतं. तर यापैकी जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे विधाने दिलेले आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये हे विधाने वाचायची आणि त्यानुसार कोणती बरोबर आहे, कोणती चुकीची आहे, तर हे आपल्याला ओळखायचं होतं. तर यातील अ व ब हे जे आहेत हे बरोबर होती, बाकी सर्व चुकीची होती, अशा प्रकारचं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. आता बाकीच्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला लगेच दाखवणार नाहीये. सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न बघायचा आहे आणि प्रश्न बघितल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरच मी तुम्हाला उत्तर इथं सांगणार आहे, दाखवणार आहे. तर नक्कीच आपण अशा स्वरूपामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेऊया. टोटल जेवढे पण 90 प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण व्यवस्थित जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर आता आपल्याला पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. पिल्ल्याने घराबाहेर मान काढली व किलबिलाट केला. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, व या उभयाने अवयवाचा आपल्याला प्रकार इथं ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, व इथं जे उभयाने अवयव दिलेले आहे त्याचा आपल्याला जो योग्य प्रकार आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, इथं पर्याय दिलेले आहे समुच्चय बोधक, त्यानंतर जर म्हटलं तर परिणाम बोधक, त्यानंतर कारण बोधक आणि त्यानंतर उद्देश बोधक, अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर इथं सांगायचं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, समुच्चय बोधक म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आणि बाकीच्या ज्या 43 प्रश्नपत्रिका आहेत त्या कशा भेटणार त्याच्याविषयी माहिती तुम्हाला 9 ते 10 मिनिटाचा जेव्हा हा व्हिडिओ होणार आहे तेव्हा मी तुम्हाला त्याविषयी माहिती उपलब्ध करून देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, तर आता या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी आपल्याकडे इथं आलेलं आहे मित्रांनो, स्क्रीनवरती शो झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा प्रश्न इथं काय दिलेला आहे, जर तर जरी तरी त्यासोबत म्हणजे की तर अशा प्रकारचे जे उभयनामी अव्यय आहेत तर त्यांचा प्रकार आपल्याला इथं ओळखायला सांगितलेला आहे. मागील आपले जे क्लासेस झालेले आहेत त्यामध्ये मराठीचे 2-3 क्लास घेतले होते, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं शब्दांच्या जाती व्यवस्थित करून जा. ठीक आहे, शब्दांच्या जाती व्यवस्थित करून जा, त्याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत जे 2 प्रश्न इथं झाले, ठीक आहे, आतापर्यंत जर म्हटलं तर आपल्याला जे शब्दांचे जाती आहेत याच्यावरतीच हे 3 प्रश्न झाले मित्रांनो. ठीक आहे, तर म्हणजेच यावरती जर म्हटलं तर आपल्याला मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जात आहे हे इथे समजून येत आहे. यामध्ये आपल्याला इथे जर म्हटलं तर स्वरूप बोधक दिलंय, त्यानंतर संकेत बोधक दिलंय, कारण बोधक दिलंय, विकल्प बोधक दिलंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. आता पूर्ण प्रश्न मी तुम्हाला दाखवणार नाहीये, यामध्ये तुम्ही बघू शकता उत्तर आपल्याला खालीच असणार आहे. मी देखील इथं प्रश्न वाचणार आहे आणि तुमच्या सोबतच उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला देखील कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, शेतकऱ्यांनी संप मागे घेतला, अशा प्रकारचं इथे एक वाक्य दिलेलं आहे. तर या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांनी संप मागे घेतला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. तर बघा इथं आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत, सकर्मक भावे, त्यानंतर पुढे आपल्याला सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी आणि कर्मणी, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत. तर या या पर्यायांपैकी योग्य आपला पर्याय काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी हे कर्मणी. ठीक आहे, कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे हे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न आता आपण बघूया. 6 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे बघा, स्क्रीनवरती आपल्या प्रश्न आलेला आहे. सर्व प्रश्नांची योग्य उत्तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न काय दिलेला आहे, जो जो की जे परमार्थ लाहो, अशा प्रकारचं आपल्याला इथं वाक्य दिलेलं आहे. तर या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. वेगवेगळे आपल्याला इथं प्रयोग आपल्याला दिलेले आहेत, तर योग्य प्रयोग कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पटपट मी सांगण्या अगोदर तुम्हाला देखील कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण अशा स्वरूपामध्ये तुमची देखील इथं प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी पुराण कर्मणीचं आपल्याला हे वाक्य आपल्याला बघण्यासाठी भेटेल. योग्य प्रयोग कोणता आहे, पुराण कर्मणी. चला बघा ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील आपल्याला काय म्हटलेलं आहे, उसळ, पगडी, त्यासोबत खल, हे जे शब्द आहे हे शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आलेले आहेत. ठीक आहे, कोणत्या भाषेतून, मराठी भाषेमध्ये हे शब्द आलेले आहेत. शब्द आहेत उसळ, पगडी आणि खल. ठीक आहे, तर इथे आपल्याला जर म्हटलं तर जे पर्याय दिलेले आहेत देशी, कन्नड, पोर्तुगाल आणि तेलुगू. ठीक आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर यापैकी योग्य पर्याय काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कन्नड या भाषेतून आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. 8 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. पुढे बघा आपल्याला मराठीवरतीच आतापर्यंत 8 प्रश्न आलेले आहेत. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, विसर्ग हा एक टिंब टिंब वर्ण आहे. म्हणजे जर म्हटलं तर पूर्ण आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, गाळलेली जागा आपल्याला इथं भरायची. विसर्ग हा एक टिंब टिंब वर्ण आहे. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत तालव्य, ओष्टे, त्यानंतर कंठय्य आणि दंत तालव्य, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर यापैकी योग्य पर्याय काय असणार आहे, कंठेय. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे
पुढे जर म्हटलं तर बघा आता 9 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. इथे एक वाक्य दिलेलं आहे आणि इथं अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. ठीक आहे, अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. आता इथे जर म्हटलं तर आपल्याला मराठीवरती थोडे जास्तच प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे आणि वेगवेगळ्या टॉपिक वरती. आता काही विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट्स येतील की नक्की हा पेपर कोणी घेतलेला आहे, हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे की हा पेपर नक्की घेतलाय कोणी. आता यामध्ये जर म्हटलं तर आता लेटेस्ट जे भंडाराचे पेपर झाले, भंडारा जिल्ह्याचे, त्यासोबत रत्नागिरी जिल्ह्याचे पेपर झाले, त्यासोबत ठाणे जिल्ह्याचे पेपर झाले. तर या तिन्ही जिल्ह्यांचे जे पेपर आहे वर्कवेल नावाची जी कंपनी आहे तिने घेतले होते. आणि लेटेस्ट पुढील जे पेपर असणार आहे अहमदनगर जिल्हा, त्यासोबतच सातारा जिल्हा, या देखील जिल्ह्यांचे जे पेपर आहे वर्कवेल नावाची ही जी कंपनी हीच घेणार आहे मित्रांनो. परंतु आता जेव्हा आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत मित्रांनो नाशिक जिल्ह्याची, यामध्ये या जिल्ह्यासाठी या जागा होत्या किंवा या बँकेमध्ये या ज्या जागा होत्या त्या फक्त 10 जागा होत्या लिपिक या पदासाठी. तर अतिशय कमी जागा असल्यामुळे याचे जे पेपर आहे मित्रांनो त्यांनीच कंडक्ट केले होते, बँकवाल्यांनीच कंडक्ट केले होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे पेपर झालेले आहेत मित्रांनो. आणि 10च जागा होत्या त्यामुळे फक्त एकाच सेंटरवरती हे सर्व पेपर झाले मित्रांनो. एकाच दिवशी एकाच सेंटरवरती आणि एकाच सोबतच सर्व विद्यार्थ्यांचे पेपर झालेत आणि शिफ्टचा टायमिंग होता डायरेक्टली शेवटचा थर्ड शिफ्टचा हा टायमिंग होता मित्रांनो. हे देखील लक्षात ठेवा कारण 10 जागा होत्या. त्यामुळे हे जे पेपर आहेत सर्व जे आहेत सोलापूरचे, तर यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जागा होत्या. यामध्ये एका ठिकाणी 10 जागा होत्या, एका ठिकाणी 16 जागा आहेत अमरावतीला आणि 60 जागा ज्या आहेत औरंगाबाद या विभागाला आहे मित्रांनो. तर हे जे सर्व पेपर आहेत ते सर्व तेच घेणार आहेत मित्रांनो. थर्ड पार्टी जी कंपनी असते प्रायव्हेट लिमिटेड, जसे की यामध्ये वर्कवेल कंपनी झाली, TCS IBPS अशा प्रकारच्या ज्या कंपनी आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला जातो थोड्या जास्त जागा असल्या तर. परंतु हे जे पेपर आहे हे बँकवाल्यांनी कंडक्ट केलेत मित्रांनो, थर्ड पार्टीचा इथं काही समावेश त्यांनी केलेला नाहीये. ठीक आहे, तर त्यामुळे जर म्हटलं तर आपले जे बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर होणार आहे ते वर्कवेल कंपनी ही घेणार आहे. त्यामुळे ज्या मागील ह्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो त्यांचं आणि या प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते थोडंसं वेगळं आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे नक्कीच. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाहीये मित्रांनो, कारण जे फॉर्मॅट आहे ते नक्कीच वेगळं असणार आहे, कंपनी बदलणार आहे, जे एक्झाम घेणार आहे ते आपल्याला बदललेलं बघण्यासाठी भेटणार आहे. त्यामुळे एक्झामचं स्वरूप देखील बदलेल हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. तर बघा आता आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया आणि त्यानंतर नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया. तर इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत दृष्टांत, त्यानंतर स्वभावोक्ती, त्यानंतर विरोधाभास आणि चेतन गुणोक्ती अशा प्रकारचा आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी. तर चेतन गुणोक्ती जी आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला आता 10 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे, परंतु त्या अगोदर थोडक्यात नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया. मित्रांनो DCC बँक भरतीच्या आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत, त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत. या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो. या नोट्स तुम्ही कोणत्याही DCC बँक भरतीसाठी कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर त्या सर्व जिल्ह्यांसाठी या नोट्स महत्त्वाच्या असणार आहे, कारण अभ्यासक्रम हा प्रत्येक जिल्ह्याचा सारखाच दिलेला आहे. त्या हेतूने आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत, यामध्ये प्रश्नपत्रिकांचाही देखील समावेश असणार आहे. तर बघा या नोट्स मध्ये तुम्हाला एकूण 42 ते 43 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रश्नपत्रिकेसोबत आपल्याला विषयानुसार नोट्स देखील उपलब्ध करून दिल्या जातात. आता यामध्ये कोणकोणत्या प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत तर त्याच्याविषयी माहिती देतो. आता यामध्ये अहमदनगर प्लस अजून एक नाशिकची यामध्ये प्रश्नपत्रिका ऍड केलेली आहे जी की आपण सोडून घेत आहोत. ही देखील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासोबत रत्नागिरी जिल्ह्याचे हे जे पेपर झाले ते वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत. हे जे 3 जिल्हे आहेत यांचे सर्वांचे जे पेपर आहे वर्कवेल कंपनीने घेतलेले आहेत मित्रांनो, आणि नगर सातारा वगैरे जिल्ह्याचे पेपर देखील हीच कंपनी घेणार आहे. त्यामुळे पेपरचं स्वरूप हे सारखंच असणार आहे, टॉपिक हे सारखेच असणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाहीये. त्याच टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला 100% विचारले जाणार मित्रांनो. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यासाठी जर म्हटलं तर आता जे पेपर झाले त्यामध्ये लिपिक आणि शिपायाचे
एवढ्या प्रश्नपत्रिका भेटणार आहे. व्यवस्थापक या पदाच्या या प्रश्नपत्रिका भेटणार आहे. भंडारा जिल्ह्याच्या लिपिक आणि शिपाई या पदाच्या ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला 6 आणि 3 भेटणार आहे. अशाच प्रकारे ठाणे त्यासोबत आपल्याला अहमदनगर या जिल्ह्याच्या देखील आपण प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. एकूण जर म्हटलं तर 43 प्रश्नपत्रिका ते 44 प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मित्रांनो. आणि त्यासोबत प्रत्येक विषयानुसार नोट्स देखील उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि IMP GK चा देखील आपण समावेश केलेला आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक या विषयाच्या नोट्स 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट आपण उपलब्ध करून देत आहोत. प्रत्येक विषयाच्या टॉपिक नुसार सेपरेट 100 ते 150 पेजेसच्या या नोट्स असणार आहे. चालू घडामोडी जरी म्हटलं तर 2 वर्षाचं लेटेस्ट तुम्हाला चालू घडामोडी दिलं जाणार आहे. करंट अफेअर दिलं जाणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा प्रकारच्या आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. तर यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी त्यासोबत IMP GK हे सर्व उपलब्ध करून देतोय. गणित व बुद्धिमत्ताचे जे आपण नोट्स उपलब्ध करून देतो टॉपिक नुसार, याच्यामध्ये सर्व स्पष्टीकरण वगैरे दिलेलं असतं मित्रांनो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता त्यासोबत आपण या विषयांच्या नोट्स सोबत या प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देतोय. यांची सर्वांची एकत्रित किंमत 198 रुपीज ठेवलेली आहे. किती? 198 रुपीज आपण या सर्वांची किंमत ठेवली आहे. यामध्ये 42 प्रश्नपत्रिका, 42 ते 43 प्रश्नपत्रिका त्यासोबत या 4 ते 5 विषयांच्या नोट्स या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली आहे फक्त 198 रुपीज. ठीक आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर भेटणार आहे. जर तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी एकच नंबर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व या ज्या नोट्स आहेत या PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील. ठीक आहे, PDF स्वरूपामध्ये हे सर्व नोट्स आणि या क्वेश्चन पेपर तुम्हाला DCC बँक भरतीसाठी व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये. नंबर तुम्हाला दिलेला आहे, स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर सर्व झालेल्या क्वेश्चन पेपर, विषयानुसार नोट्स हे सर्व तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. ठीक आहे, नोट्स बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती समजून आलेली असेल. आता आपण पुन्हा आपल्या व्हिडिओच्या टॉपिककडे रिटर्न येऊया आणि जे पण आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते सोडून घेऊया. ठीक आहे, तर चला पुढे बघा. आता 10 नंबरचा प्रश्न आपला सध्या चालू आहे. आता याचं उत्तर ऑलरेडी इथं खाली दिसलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे देखील अलंकार ओळखण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, तर या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा होता. यामध्ये पर्याय दिलेत रूपक, त्यानंतर व्यतिरेक, त्यानंतर अशा प्रकारचे जेवढे पण अलंकाराचे प्रकार आहेत ते दिलेले आहेत. तर व्यतिरेक या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे बघा. आता 11 नंबरचा प्रश्न आहे. आता पुन्हा तुम्हाला उत्तर मी काय दाखवणार नाहीये. सर्वप्रथम तुम्हाला बघायचा आहे, प्रश्न वाचायचा आहे माझ्यासोबत आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचंय. त्यानंतर उत्तर मी तुम्हाला हे दाखवणार आहे. तर बघा इथं काय म्हटलेलं आहे, गटाबाहेरचा आपल्याला शब्द कोणता? यामध्ये आपल्याला वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. यामध्ये अपुरा दिलंय पहिला शब्द, त्यानंतर आपल्याला नास्तिक दिलंय, त्यानंतर बेडर आणि जलद. तर आपल्याला विसंगत अशा प्रकारचा जो शब्द आहे तो ओळखायचा आहे. तर बघा यामध्ये जर म्हटलं तर जलद हा जो शब्द आहे हा विसंगत आहे मित्रांनो, किंवा गटाबाहेरील शब्द आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? समासाचे उदाहरण विचारलेले आहे. शब्द कोणता दिलाय? देशगत. ठीक आहे, हा जो शब्द आहे तर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. यामध्ये जर म्हटलं तर तृतीया दिलंय, त्यानंतर षष्टी, त्यानंतर द्वितीया आणि सप्तमी. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वितीया. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे द्वितीया. ठीक आहे, सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा. 13 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला इथं? वाक्यप्रचारावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, वाक्प्रचारावरती इथं प्रश्न आलेला आहे. तर वाक्प्रचार आपल्याला काय दिलेला आहे बघा. इथं आपल्याला वाक्प्रचार दिलाय निरुपयोगी असणे. ठीक आहे, निरुपयोगी असणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थाचा जो पर्याय आहे ते आपल्याला इथं निवडायचं होतं.
तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर बघा वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर जो पण योग्य पर्याय असेल ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील आपल्याला जर म्हटलं तर पुन्हा जर म्हटलं तर वाक्यप्रचारावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. शौर्य करणे, ठीक आहे, शौर्य करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचंय जावळ काढणे, परवा करणे, नाश करणे, खुशामत करणे. तर जावळ काढणे, ठीक आहे, जावळ काढणे या प्रश्नाचं हे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे हे योग्य उत्तर होईल. चला पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे. मराठीवरतीच प्रश्न आहे. 15 नंबरचा प्रश्न चालू आहे. आपल्याला इथं काजूंची काय असते ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, जसं की गुच्छ कशाचा असतो, जुडी कशाची असते असं आपण बोलतो ना, तर तसं काजूंशी काय असते, काजूंची ते आपल्याला विचारले. तर सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. मी उत्तर सांगणार नाहीये. सर्वांनी सर्वप्रथम कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, काजूंची असते गाथण. ठीक आहे, गुच्छ कशाचा असतो, गुच्छ असतो फुलांचा. ठीक आहे, जुडी कशाची असते आणि ताटवा कशाचा असतो, कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. चला पुढील प्रश्न. पुढे बघा 16 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे आता जाणून घेऊया. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, खालील नामांसाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. तर आपल्याला नाम काय दिलेलं आहे, कोल्ह्यांची, कोल्ह्यांची काय असते अशा प्रकारचा इथे प्रश्न. जसं की कुत्रे, ठीक आहे, कुत्र्यांचं काय असतं, कुत्र्यांना आपण काय म्हणतो, कुत्रे जे असतात ते भुंकतात. ठीक आहे, भुंकणे. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्या शेळी गाईचं काय असतं, हंबरणे. ठीक आहे, गाईचं काय असतं, हंबरणे. अशा प्रकारचे जे आहे या टाईपचे तुम्हाला इथं प्रश्न विचारले गेलेत. इथं कोल्ह्यांची तसं काय असतं, कोल्हे ओरडतात का, इथं काव काव करतात, काव काव कोण करतं, कावळा करतो. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं. भुंकणे जर म्हटलं तर कुत्रे आले. तर कोल्ह्यांचं काय असतं अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर कोल्ह्यांचे असते कोल्हे कुई. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा 17 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. इथे आपल्याला एक शब्द दिलेला आहे, ह्याचा विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला इथं ओळखायला सांगितलेला आहे. शब्द काय आहे, स्तुती. स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला सांगायला सांगितलेला आहे. इथे आपल्याला पर्याय दिलेत स्तवन, प्रार्थना, निंदा आणि स्तोत्र. ठीक आहे, अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी निंदा. ठीक आहे, निंदा या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कारण स्तुती करणे, स्तुतीच्या विरुद्धार्थाचा शब्द काय असणार आहे, निंदा करणे. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला आता पुढील 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे तो जाणून घेऊया. तर बघा 18 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती इथं आलेला आहे. प्रश्न तुम्हाला दिसत असेल. आपल्याला काय म्हटलेलं आहे, विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी आपल्याला शोधायला सांगितलेली आहे. ठीक आहे, चुकीची जोडी आपल्याला इथं ओळखायला सांगितलेली आहे. तर चुकीची जोडी सर्वांनी इथं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळे इथं जोड्या दिल्यात, सल्ला, बदसल्ला अशा प्रकारचे वेगवेगळे आहेत. यामध्ये प्राचीन, नवीन. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली. ठीक आहे, तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला यापैकी प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर मी सांगणार नाहीये, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढील जो आपला क्लास होणार आहे त्याच्यामध्ये मी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगणार आहे. ठीक आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा. तर आता वाटतंय सर्वांनी उत्तर बघितलं पण असेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील आपल्याला 19 नंबरचा प्रश्न इथे दिलेला आहे. खाई त्याला खवखवे अशा प्रकारचं आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. खाई त्याला खवखवे. तर याचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायला सांगितलेला आहे. म्हणजेच योग्य जो याचा अर्थ होतो ते आपल्याला पर्याय इथं निवडायला सांगितलेलं आहे. तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. यामध्ये जर म्हटलं तर चोराच्या मनाचं चांदणे हे होईल का, नाही होणार. गर्वाचे घर खाली याचा याचा काही आपल्याला संबंध दिसतोय का, नाही. त्यानंतर पुढे बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी. ठीक आहे, तर हे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर आहे, हे देखील चुकीचं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे.
पुढील प्रश्न 20 नंबरचा प्रश्न आता आपला चालू आहे. आता 20 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा. यामध्ये आपल्याला एक कारांत पुरलिंगी नामाचे या कारांत सामान्य रूप कसे होते ते आपल्याला इथं ओळखायचं आहे योग्यरित्या. ठीक आहे. पुढे आपल्याला काही वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. तर यातील आपल्याला काय म्हटलेलं आहे, एक कारांत पुरलिंगी नामाचे या कारांत या सामान्य रूपामध्ये कशा प्रकारचे रूपांतर होते ते आपल्याला पुढील उदाहरणांमध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर त्याच्यापैकी योग्य पर्याय इथं आपल्याला निवडायचं आहे. तर यामध्ये सोने, त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे सोन्या सोन्याची, कुत्रा कुत्र्यास कुत्रा अशा प्रकारचं, पाणी पाण्या पाण्याने पाणीनी, त्यानंतर केळे केळ्या आणि त्यानंतर केळाला अशा प्रकारचे दिलेले आहेत. तर योग्य आपल्याला इथं पर्याय इथं निवडायचं होतं. तर 20 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. आता बहुतेक माझ्या अंदाजानुसार तुम्हाला हे जे आहेत दिसत नसेल तर काही अडचण नाही, आपण थोडस झूम करूया हे पेज, जेणेकरून तुम्हाला सर्व जे प्रश्न आहेत व्यवस्थित दिसून येतील. तर चला आता पुढील प्रश्न बघूया. आता मराठीवरती जर म्हटलं तर आतापर्यंतचे 20 प्रश्न झालेले आहेत मित्रांनो. 21 नंबरचा जो प्रश्न आहे इंग्लिश या विषयावरती विचारला गेलाय. तर बघा आतापर्यंत जर म्हटलं तर मराठी या विषयावरती फक्त 20 प्रश्न झालेले आहेत मित्रांनो, म्हणजेच मराठी या विषयावरती 20 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. आणि इथून मागे ज्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या, जे वर्कवेल नावाची जी कंपनी जे पेपर घेते तर त्याच्यामध्ये मराठी या लँग्वेजवरती मराठी भाषेवरती 15 किंवा 15+ प्रश्न विचारले जायचे. तर स्वरूप थोडंसं आपल्याला त्यासारखंच दिसतंय, परंतु थोडेसे जास्तच म्हणजे 5 प्रश्न इथे एक्स्ट्रा विचारले गेलेत मराठी या विषयावरती. ठीक आहे. तर चला आता इंग्लिश या विषयाकडे आपण वळतोय. आता इंग्लिश बाकी गणित बुद्धिमत्ता यांचं सर्व स्पष्टीकरण एकाच व्हिडिओमध्ये देणं शक्य नाही, कारण यामध्ये 1-2 क्वेश्चन नाही बघायचे, आपल्याला टोटल 90 क्वेश्चन बघायचे आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे आता प्रश्न बघणार आहोत, त्याचं उत्तर देखील जाणून घेणार आहोत आणि थोडक्यात आपण स्पष्टीकरण देखील बघणार आहोत. तर काळजी करू नका. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर जे आपले क्लासेस होणार आहे इथून पुढे ते प्रत्येक टॉपिक नुसार होणार आहे. जास्त आपण जो भर आहे गणित व बुद्धिमत्ता या विषयांकडे देणार आहोत आणि थोडासा अजून जर म्हटलं तर इंग्लिश या विषयाकडे आपण थोडासा भर देणार आहोत. तर काळजी करू नका. संपूर्ण आपण जे स्पष्टीकरण आहे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. भरपूर क्वेश्चन पेपर आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. त्यानुसार ज्या पण प्रश्नपत्रिका आहे त्यांचं स्पष्टीकरण आपण स्टेप बाय स्टेप घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर चला आता इंग्लिश विषयावरील पहिला प्रश्न आपल्याला इथं काय दिलेला आहे बघा, फाइंड ऑड मॅन आउट अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. म्हणजेच जो वेगळा पर्याय आहे तर तो आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला जे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर त्यापैकी गटात न बसणारा जो शब्द आहे तो आपल्याला निवडायचा आपल्या मराठी भाषेमध्ये. इथं टर्म शब्द दिलाय, त्यासोबत जर म्हटलं तर हार्ट, चिल्ड्रन अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. तर यापैकी जर म्हटलं तर वेगळा शब्द आपल्याला कोणता दिसतोय ते आपल्याला बघायचंय आणि ते आपल्याला सांगायचंय. ठीक आहे. तर यामध्ये लगेच समजून येतं, यामध्ये ऑप्शन क्रमांक डी म्हणजे चिल्ड्रन हा जो शब्द आहे यातील गटात न बसणारा किंवा आपल्याला वेगळा पर्याय आहे ते आपल्याला दिसत आहे. हे बाकीचे जे शब्द आहेत ते समान याच्यामध्ये येतात आणि चिल्ड्रन हा जो शब्द आहे आपल्याला वेगळा याच्यामध्ये येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हा गटात न बसणारा शब्द आहे हे आपल्याला इथं समजून येत आहे. चला पुढील प्रश्न आता आपण जाणून घेऊया. बघा 22 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. सेम टाईपचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द आपल्याला इथं निवडायचा आहे मित्रांनो. तर बघा सर्वांनी मी जे उत्तर सांगतोय त्या अगोदर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुमची देखील इथं रिव्हिजन होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे गटात न बसणारा. तर यामध्ये जर म्हटलं तर माझ्या अंदाजानुसार ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर चला बघूया उत्तर काय आहे. बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक सी हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. तर बघा 23 नंबरचा प्रश्न तुमच्या सोबत हे सर्व जे क्वेश्चन आहेत हे मी देखील बघून घेतोय आणि पहिल्यांदाच मी आताच ही जस्ट क्वेश्चन पेपर डाउनलोड केलेली आहे. असं नाही की ऑलरेडी मी ही जी क्वेश्चन पेपर आहे ऑलरेडी बघितली आहे. माझ्याकडे जशी क्वेश्चन पेपर उपलब्ध झाली त्यानंतर मी लगेच इथं स्पष्टीकरण घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी देखील इथं जाणून घेतलेलं नाहीये. महत्वाचं म्हणजे मला देखील या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पूर्ण माहिती नाहीये. मी डायरेक्टली क्वेश्चन पेपर इथं सोडवायला किंवा त्याचं स्पष्टीकरण द्यायला बसलोय. त्यामुळे बाकीचे जे क्वेश्चन आहेत यांचे उत्तर दिलेले आहेत, त्यामुळे मी डायरेक्टली इथं क्वेश्चन पेपर सोडवायला घेतलेले आहे. तर सर्वांनी मी उत्तर देण्याच्या अगोदर तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे.
तर इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथे नाउन वरती प्रश्न आलेला आहे, चूज द करेक्ट नाउन. आणि आपल्याला इथे काय दिलेलं आहे, इथे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि यामध्ये आपल्याला फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इथे आपल्याला हे देखील सांगितलेलं आहे, त्यानुसार आपल्याला इथे सांगायचंय. इथे आपल्याला जो शब्द दिलेला आहे, प्रूव्ह शब्द दिलेला आहे, त्याला फॉलोइंग करून आपल्याला जो योग्य आहे तो आपल्याला नावनीचं चॉईस करायचं आहे मित्रांनो. तर यामध्ये सांगा बरं, यामध्ये जे अल्टरनेटिव्ह कोणते आहेत ते आपल्याला योग्य सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रूव्हिंग दिलंय, त्यानंतर प्रूव्हन दिलंय, त्यानंतर प्रूव्हड दिलंय आणि प्रूफ दिलंय, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. आणि याच्यानुसार जर बघितलं तर या शब्दाचा आपल्याला अल्टरनेटिव्ह जर म्हटलं तर बघा सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याच्यानुसार जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक सी नाही तर डी. डी हे प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे, कारण प्रूव्ह इथं शब्द दिलेला आहे. आणि याच्यानुसार जर विचार केला तर याचं होतं प्रूफ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मी उत्तर देण्या अगोदर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुमची देखील इथे रिव्हिजन होऊन जाणार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न आता काय दिलेला आहे, 24 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. बघा इथे आपल्याला काय म्हटलंय, फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न आहे. हे जे वाक्य ते पूर्ण करण्यासाठी योग्य आपल्याला जो शब्द आहे तो निवडायचा आहे मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वाक्य बघायचं व्यवस्थित, आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर कोणता शब्द इथं योग्य बसत आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. बघा 24 नंबरचा प्रश्न आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर पहिलाच जो शब्द आहे तो योग्य इथं बसणार आहे मित्रांनो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जर म्हटलं तर आता थोडेसे इंग्लिश वरती जे पण प्रश्न आहेत ते आपण पटपट घेऊया. यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला इथं प्रोनाउन वरती प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. तर याचं देखील जर म्हटलं तर 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक पहिलं तर नसणार आहे, दुसरं देखील नसणार आहे, तिसरं असणार आहे. तिसरं हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तर चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला, 26 नंबरचा प्रश्न चालू आहे. इथं आपल्याला जर म्हटलं तर जे सेंटेन्स दिलेले ते कोणते योग्य आहेत ते आपल्याला ओळखायचे. आपल्याला इथं 2 सेंटेन्स दिलेत मित्रांनो, ए अँड बी. तर योग्य आपल्याला सेंटेन्स कोणकोणते आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर इथे आपल्याला काय दिलंय, ओनली ए, त्यानंतर ओनली बी, बोथ म्हणजे दोन्ही, आणि इथं एकही नाही, अशा प्रकारचे इथं पर्याय दिलेले आहेत. तर 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी. म्हणजेच यामध्ये काही चुकी दिसते का तुम्हाला, नाही. यामध्ये काही चुकी दिसते का, नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. तर चला बघूया. तर बघा ऑप्शन क्रमांक सी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा पुढे जर म्हटलं तर फिल इन द ब्लँक या टाईपचा क्वेश्चन विचारला गेलाय. आपल्याला करेक्ट वर्ड इथं सिलेक्ट करायचंय हे वाक्य कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी मित्रांनो. तर वेगवेगळे आपल्याला शब्द दिलेले आहेत. वाक्य व्यवस्थित बघायचं तर वाक्य आणि त्याचं मिनिंग मी सांगत बसणार नाहीये, स्पष्टीकरण देत बसणार नाहीये. कारण इथे जर संपूर्ण ग्रामर तुम्हाला शिकवत बसलो तर हा जो क्लास आहे बहुतेक मोठा होऊन जाईल. आपल्याला फक्त प्रश्न आणि उत्तर याची प्रॅक्टिस करून घ्यायची या व्हिडिओच्या माध्यमाने. तर 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर माझ्या अंदाजानुसार इथं जर म्हटलं तर ई झालेलं आहे. त्यानंतर जर म्हटलं तर इथे देखील ई ना आलेलं आहे. याच्यानुसार जर विचार केला तर बघा सर्वांनी माझ्यासोबत माझ्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तर यामध्ये जर म्हटलं तर हे तर होणार नाही पहिलं, त्यानंतर हे होईल याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असायला पाहिजे, कारण हे देखील होणार नाही. इथे जर म्हटलं तर इथे देखील आपल्याला हे देखील होणार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पटपट आता थोडेसे प्रश्न आपण कंप्लीट करून घेऊया, कारण पुढील देखील आपल्याला बहुतेक इथं एकूण 90 क्वेश्चन बघायचे आहेत. आपल्याला हा व्हिडिओ थोडासा शॉर्ट मध्ये इथं पूर्ण करावा लागणार आहे, कारण जर म्हटलं तर पूर्ण बघत बसलो तर बहुतेक हा व्हिडिओ लॉंग होऊन जाईल. तर इथे बघा आपल्याला अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. मी पटपट या प्रश्नांची उत्तर तुम्हाला दाखवून घेतो. ठीक आहे, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, इथं आपल्याला अल्टरनेटिव्ह कम्प्लीट आपल्याला करायला सांगितलं होतं. तर यामध्ये जर म्हटलं तर ऑप्शन ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा याच टाईपचा प्रश्न विचारला गेलाय, फिल इन द ब्लँक. आणि इथं आपल्याला जेवढे पण ग्रामरच्या रिलेटेड प्रश्न आहेत ते तुम्हाला जास्त बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो. आणि बेसिक लेवलचे प्रश्न आहेत, एवढे पण हार्ड लेवलचे नाहीये. यामध्ये सप्लाय प्रॉपर. त्यानंतर यामध्ये जर विचार केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे
ऑप्शन क्रमांक जर म्हटलं तर येतं नसणार आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. फॉर हा शब्द इथे योग्य बसत आहे. ठीक आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथे देखील आपल्याला त्याच टाईपचा प्रश्न विचारला गेलाय, फिल इन द ब्लँक या टाईपचा. तर यामध्ये जर म्हटलं तर डू तर येणार नाही, डस पण येणार नाही. आय एम डुईंग हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे, कारण इथं स्वतःच इथं आपल्याला उल्लेख झालेला बघण्यासाठी भेटत आहे. त्यामुळे जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे, काही अडचण नाही. कारण ही जी क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे आल्यानंतर मी डायरेक्टली तुमच्या समोर इथे डायरेक्टली इथं सोल्युशन घ्यायला बसलेलो आहे किंवा स्पष्टीकरण इथं द्यायला बसलेलो आहे. त्यामुळे ऑलरेडी जर म्हटलं तर मी ही जी क्वेश्चन पेपर आहे पूर्ण बघून घेतलेली नाहीये. त्यामुळे जर म्हटलं तर थोडंसं स्पष्टीकरण द्यायला वेळ लागेल. परंतु काही काळजी करू नका, बाकीचे जे प्रश्नपत्रिका आहे त्यांचं संपूर्ण अनालिसिस घेऊन मी तुम्हाला इंग्लिशचे जे प्रश्न विचारले जाते ते त्यांचं संपूर्ण हे जे पर्याय आहेत त्यांचे देखील तुम्हाला व्यवस्थित जे त्यांचं जो अर्थ आहे तो सांगून त्यांचं कशा प्रकारचं हे उत्तर आलं त्याच्यावरती मी डिटेलमध्ये तुम्हाला सेपरेट क्लासच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, काळजी करू नका. तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक आपल्याला फिल इन द ब्लँक या टाईपचे जास्त प्रश्न विचारले गेलेत. तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ऑलरेडी आपल्याला दिसत आहे स्क्रीनवरती. चला पुढील प्रश्न बघूया. 33 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. तर बघा इथं आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. इथं जर म्हटलं तर आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हटलेलं आहे. तर इथं जर म्हटलं तर योग्य उत्तर काय असायला पाहिजे. तर याचं देखील जर म्हटलं तर पहिलं उत्तर तर नसणारच 100%. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असायला पाहिजे. इथं हे तर येणार नाही, हे देखील येणार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न बघा काय म्हटलेलं आहे, डम्प त्यानंतर डॅश स्पीक. इथं जर म्हटलं तर 34 नंबरचा प्रश्न या टाईपचा विचारला गेलाय. फिल इन द ब्लँक यावरती खूप प्रश्न विचारले गेलेत. जास्त जर म्हटलं तर बेसिक थोडं जरी चांगलं आहे ना, त्याला इंग्लिश या विषयावरती तुम्हाला 90% जे आहेत उत्तर प्रत्येक ऍक्युरेट देता येणार आहेत मित्रांनो. ज्याचं बेसिक जरी चांगलं आहे त्याला इंग्लिश आणि थोडंसं ग्रामर व्यवस्थित समजतंय, तर त्याचं हे जे इंग्लिश आहे त्याच्यानुसार त्याचा स्कोर नक्कीच वाढणार आहे. तर 34 या प्रश्नाचं योग्य उत्तर यामध्ये हेच असायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 1 हेच इथे योग्य उत्तर असणार आहे. कारण हे येणार नाही, हेही येणार नाही, हेही येणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, चला बघूया. तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर चला 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी वरती आलं होतं, काही अडचण नाही. तर आपल्याला फाइंड द एरर म्हणजेच आपल्याला यापैकी एरर कशामध्ये ते आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. तर यामध्ये हे जे वाक्य हे देखील बरोबर आहे, त्यानंतर हे देखील बरोबर आहे, काही अडचण नाही. यामध्ये हे देखील बरोबर आहे, तर नो एरर हे आपल्याला ऑप्शन सांगता येईल. ठीक आहे, चला त्यानंतर पुन्हा फाइंड द एरर वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर आता हे बघूया, याचं उत्तर आपण अजून घेतलेलं नाहीये, पुढे बघितलेलं नाहीये, तर ते बघूया. इच ऑफ त्यानंतर द टू त्यानंतर सिस्टर वेअर हार्ड वर्किंग. तर बघा बरं, सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. एरर दिसतोय का तुम्हाला कशामध्ये, व्यवस्थित बघा, मागे पुढे आपल्याला शब्द टाकून बघायचे, आपण जे मिनिंग आहे ते योग्य होतं का ते आपल्याला सांगायचं आहे. तर यापैकी जर म्हटलं तर हे योग्य आहे, हे देखील योग्य आहे. यामध्ये आपल्याला एरर दिसतोय सिस्टर वेअर. ठीक आहे, यामध्ये लगेच समजून येते एरर आहे. तर त्यामुळे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. ठीक आहे, चला पुढील प्रश्न 37 नंबरचा प्रश्न बघा. ठीक आहे, आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचंय. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर. क्वेश्चन टॅग वरती प्रश्न विचारला गेलाय, तर पटकन आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण क्वेश्चन मी वाचत बसणार नाहीये, फक्त तुम्हाला प्रश्न कोणत्या टॉपिक वरती विचारला गेलाय ते सांगत आहे. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर. यामध्ये जर म्हटलं तर 37 नंबरचा प्रश्न आहे. 37 नंबरच्या प्रश्नानुसार जर विचार केला तर यामध्ये आपल्याला करेक्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे, योग्य म्हटलेलं आहे. तर हे तर होणार नाही, त्यानंतर हे देखील होणार नाही, ऑप्शन क्रमांक 2 3 देखील होणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. चला तर बघा, एकदम बेसिक लेवलचं इंग्लिश, एवढं पण हार्ड नाही विचारलं गेलं, काही अडचण नाही. आणि फिल इन द ब्लँक या टाईपचे तुम्हाला थोडे जास्त क्वेश्चन विचारले गेलेत. आता इथे जर म्हटलं तर हे देखील वाक्य पूर्ण करायचंय, याच्यामध्ये जास्त काय अडचण नाही. तर इथे लगेच समजून येतं ऑप्शन क्रमांक बी एन हा शब्द आर्टिकल इथं वापरायला पाहिजे. तर या टाईपचा इथे प्रश्न विचारला गेला होता. 39 याचं देखील उत्तर पुढे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला घेऊया या प्रश्नाला.
इथं ऑपोजिट मिनिंग विचारलंय. ऑपोजिट मिनिंग वरती देखील इथं प्रश्न विचारला गेलाय आणि आपल्याला कशात सांगायचं त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. या शब्दाचं आपल्याला ऑपोजिट मिनिंग सांगायचं होतं. तर याचं आहे कन्स्ट्रक्ट. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, चला 40 नंबरचा प्रश्न बघा. 40 नंबरचा प्रश्नाचं जरी म्हटलं तर ऑपोजिट मिनिंग वरती प्रश्न विचारला गेलाय. शब्द आपल्याला इथं दिलाय, तर योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा होता. तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, याचा आपण मराठीमध्ये ते जे पण अर्थ आहेत आणि कसं आपल्याला याचं उत्तर आलं याच्यावरती आपण स्पष्टीकरणावरती सेपरेट 10 किंवा 15 प्रश्न सोडत जाऊ, परंतु डिटेलमध्ये त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते घेण्याचा प्रयत्न करूया. आता एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण सांगणं हे शक्य नाहीये, आपण फक्त प्रश्न उत्तर घेत चाललेलो आहे हे समजून घ्या. ठीक आहे, चला आतापर्यंत 40 प्रश्न झालेले आहेत मित्रांनो. आतापर्यंत जर म्हटलं तर 40 प्रश्न, आता 20 प्रश्न तर ऑलरेडी मराठीचे होते बघा. इंग्लिशचे जर म्हटलं तर आतापर्यंत 20 प्रश्न होऊन गेलेत, प्लस आपल्याला 41 नंबरचा प्रश्न इथं आलेला आहे मित्रांनो. तर बघूया यामध्ये इंग्लिश वरती आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी. चला पुढील प्रश्न. आता पुढील जर म्हटलं तर इथपर्यंत बघा, इथे 41 प्रश्न झाले म्हणजे 21 प्रश्न इंग्लिश वरती विचारले गेलेत, काय अडचण नाही. आणि बघा अजून एक प्रश्न बहुतेक विद्यार्थ्यांचा विचारला जातो की पेपरची लँग्वेज कोणती असते. आता साहजिकच आहे, आपला ऑनलाईन पेपर होणार आहे मित्रांनो आणि ऑनलाईन कॅम्प्युटरवरती पेपर होणार म्हणजे बोथ लँग्वेज वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्ही पेपर देऊ शकता, काही अडचण नाही. मराठी प्लस तुम्हाला इंग्लिश हे जे दोन जे विषय आहेत, ठीक आहे, या भाषांमध्ये तुम्हाला नक्कीच ते प्रश्न विचारले जातील. या भाषांमध्ये तुम्ही ते प्रश्न बघू शकता. यामध्ये फक्त मराठीचे प्रश्न मराठी भाषेमध्ये असतील, इंग्लिशचे प्रश्न फक्त इंग्लिश भाषेमध्ये असतील. बाकी गणित म्हणा, बुद्धिमत्ता म्हणा, चालू घडामोडी, जीके, बँकिंग, सहकार, अर्थव्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि इतर जे पण प्रश्न आहे ते दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. बोथ लँग्वेज मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज भरा, तुम्हाला बोथ लँग्वेज मध्ये पेपरला प्रश्न विचारले जातील. आणि नाशिकला देखील तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये हे प्रश्न विचारले गेले बघण्यासाठी भेटले होते मित्रांनो, त्यामुळे काळजी करू नका. आता बघा, आता पुढे जर म्हटलं तर इथे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. चला जीकेचे प्रश्न थोडे पटपट आपले उरकून जातील, फक्त प्रश्न बघायचा आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा, कारण प्रश्न देखील आपल्याला वाचण्याची गरज नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रश्न वाचून घ्यायचा. मी पटकन कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते ते समजून सांगत आहे, फक्त दाखवत आहे. इथे आपल्याला भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. त्यामध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला त्याचं मिनिंग इथं दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये आपल्याला जो प्रश्न आहे तो इथं दिलाय आणि इथं मराठीमध्ये दिलाय, म्हणजे आन्सर की जी आले ती मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये देखील इथं उपलब्ध झालेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे नाशिक या जिल्ह्याची जी परीक्षा झाली त्यामध्ये. ठीक आहे, तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. डॉक्टर स्वामीनाथन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. तर बघूया, तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आता इथं जर म्हटलं तर इथं हा बँकिंगच्या रिलेटेड प्रश्न आहे. आता इथं मी काही कॅल्क्युलेशन करत बसत नाहीये मित्रांनो, तुम्ही स्वतः एक वही आणि पेन घेऊन बसा. आतापर्यंत मराठी या विषयावरती किती प्रश्न आले यामध्ये. मराठी विषयावरती 20 प्रश्न, इंग्लिश विषयावरती 21 प्रश्न. आता इथून पुढे बँकिंग, त्यानंतर अर्थव्यवस्था, जीके, जीएस याच्यावरती किती प्रश्न येतात ते तुम्ही नोट करून घ्या. नाहीतर तसं मी थोडस लास्टला तुम्हाला जे पण क्वेश्चन आहेत माझ्या अंदाजानुसार सांगण्याचा प्रयत्न करीलच. ठीक आहे, इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी व्यापारी इथं काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी व्यापारी पतपत्र कोण देते. पतपत्र म्हटलेले, हा पतपत्र कोण देते. तर यामध्ये आरबीआय आणि वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर माझ्या अंदाजानुसार आरबीआय सोडता हे कोणी काम करणार नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हेच प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला बरोबर आहे. चला पुढील प्रश्न बघूया. बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. भारताने, इथं बघा आपल्याला इथं प्रश्न काय दिलेला आहे. भारताने नियोजनाची जे तत्वे आहेत ते कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहेत, म्हणजे टिंबटिंब देशाकडून स्वीकारलेली आहेत अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला आहे. नियोजनाची तत्वे, तर नियोजनाची तत्वे आहेत
ते जपान, रशिया, इंग्लंड, अमेरिका कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल रशिया या देशाकडून हे स्वीकारलेले आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. हे जीके जीएस वरती प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा आता काही विद्यार्थी कन्फ्युज होतील. यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे पण व्हिडिओ पूर्ण बघणार आहेत त्यांना संपूर्ण समजून येईल, त्यांना वारंवार सांगण्याची गरज पडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, हा पेपर वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेला नाहीये आणि हे जे नगरचे पेपर होणार आहे, साताऱ्याचे पेपर होणार आहेत, ती ही कंपनी पेपर घेणार आहे. आणि लेटेस्ट वर्कवेलने कोणकोणते पेपर घेतले? रत्नागिरी, त्यासोबत भंडारा, ठाणे या जिल्ह्याचे पेपर घेतले. ते सर्व क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय, काळजी करू नका. आणि हे जे पेपर आहे याच्या फक्त पदसंख्या 10 होत्या, त्याच्यामुळे हे पेपर त्यांनीच कंडक्ट केलेत आणि त्याच्यानुसार त्यांनी क्वेश्चन पेपर काढलेली आहे. आता यामध्ये मला जर म्हटलं तर काही विद्यार्थ्यांनी असं देखील कॉल SMS करून सांगितलं होतं की यामध्ये जे संगणकाचे प्रश्न आहेत ते देखील विचारले गेले नव्हते, तर ते देखील आपण बघणार आहोत, तर काळजी करू नका. बाकी जर म्हटलं तर वर्कवेल जी पेपर काढते त्याच्यामध्ये संगणक या विषयावरती 10 तरी प्रश्न तुम्हाला विचारतेच, ही गोष्ट लक्षात घ्या. थोडासा बदलाव असणार आहे. आता वर्कवेलचं थोडक्यात फॉर्मॅट देखील सांगून देतो, तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, परंतु पुन्हा एकदा तुमची रिव्हिजन करण्यासाठी, तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही वेळ देत आहात, प्रॅक्टिस करत आहात, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आलात, त्याच्यामुळे तुम्हाला वर्कवेल जर तुम्ही नगर, अहमदनगर किंवा सातारा किंवा इतर ज्या लेटेस्ट ऑनलाईन परीक्षा आहेत त्यांच्यासाठी अर्ज भरला असेल तर त्याचं फॉर्मॅट सांगतो. इथे बघा मी आतापर्यंत ज्या 43 क्वेश्चन पेपर कलेक्ट केल्या तर त्याच्यानुसार मी हे सर्व सांगत आहे, माझ्या मनानं काही सांगत नाहीये. यामध्ये जर म्हटलं तर मराठीवरती तुम्हाला कंपल्सरी आतापर्यंत ज्या पेपर आपण कलेक्ट केल्यात त्याच्यामध्ये बघितलं तर 15 प्रश्न विचारले गेलेत. इंग्रजी, ठीक आहे, इंग्रजी या विषयावरती 15 प्रश्न विचारले गेलेत. गणित व बुद्धिमत्ता यावरती 25 प्रश्न विचारले गेलेत. यामध्ये गणितावरती 15 प्रश्न विचारले जातात, बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न विचारले जातात, तर टोटल 25 प्रश्न होतात. त्यासोबत संगणक व माहिती तंत्रज्ञान आपल्याला जे पण आहे सब्जेक्ट, संगणकावरती जास्त प्रश्न विचारले जातात, याच्यावरती 10 प्रश्न. त्यानंतर विज्ञानावरती देखील आपल्याला 7 ते 10 प्रश्न विचारले जातात. आणि बाकी बँकिंगच्या रिलेटेड, बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार हे जे सब्जेक्ट आहे त्याच्यावरती 10 प्रश्न. आणि अगदी 4 ते 5 प्रश्न किंवा 3 ते 4 प्रश्न जे जीके जीएस आहे, यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळे सब्जेक्ट आले, चालू घडामोडी झाले, हे सर्व सब्जेक्ट आले त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे महत्त्वाचे टॉपिक कोणते? मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि संगणक हे जे टॉपिक आहे यांचे जर म्हटलं तर एकूण 65 प्रश्न होतात. किती? 65, 90 पैकी, ठीक आहे, 90 पैकी सांगत आहे. म्हणजे उरतात खाली किती? फक्त 25 प्रश्न. आणि हे जे 25 प्रश्न आहे यातील देखील आपण बँकिंग सहकारचे घेतले 10 ते 15 प्रश्न, तर उरतात फक्त 10 प्रश्न. 10 प्रश्नापैकी 7-8 प्रश्न जे आहेत विज्ञानावरती विचारले जातात आणि जीके जीएस वरती अगदी 2-3 प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत ज्या क्वेश्चन पेपर आपण बघितल्या त्याच्यानुसार. तर तुम्हीच विचार करा, जर तुमची जो बँकेचा पेपर आहे तुम्ही नगरसाठी, सातारासाठी भरला असाल तर वर्कवेलच घेणार आहे आणि त्याचं फॉर्मॅट हेच असणार आहे. याच्यासाठी आपण क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतोय. आणि ह्या ज्या क्वेश्चन पेपर आहे आपण आतापर्यंत जुन्यापासून तर नवीन पर्यंत बघितलं, तर जे वर्कवेलचं फॉर्मॅट आहे मित्रांनो ते जवळपास 90% मॅच होते मित्रांनो, ठीक आहे. जे टॉपिक आहे ते टॉपिक देखील सेम आहे, टॉपिकचा जास्त काय बदलाव केलेला नाहीये. त्यामुळे जर म्हटलं तर मराठीचे जे टॉपिक आहे, इंग्लिशचे जे टॉपिक आहे ते तुम्ही व्यवस्थित केलं. आता इथून मागे ज्या क्वेश्चन पेपर झाले ते जरी तुम्ही व्यवस्थित चाळल्या, त्याची रिव्हिजन केली, गणित बुद्धिमत्ताचे त्याच टाईपचे प्रश्न सोडवले, तर त्याच टाईपचे तुम्हाला फक्त वेगळे प्रश्न विचारले जातील, परंतु टॉपिक मात्र सेम असणार आहेत मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे रिव्हिजन करण्यासाठी. तर त्याच्यासाठी त्याच हेतूने आपण बहुतेक विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे युजर आयडी, पासवर्ड घेऊन आणि त्यानंतर एकूण अशाच प्रकारचे आपण 43 सर्व शिफ्टचे क्वेश्चन पेपर इथं उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो, ठीक आहे. क्वेश्चन पेपर कशा भेटतील त्याच्याविषयी ऑलरेडी माहिती आपण या व्हिडिओमध्ये 10 ते 12 मिनिटाचा जेव्हा आपला व्हिडिओ होता तेव्हा आपण दिलेली आहे, मागे घेऊन तुम्ही बघू शकता. तर चला आता पुढील बघा, आपल्याला 45 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, व्यवस्थित सर्वांनी हा प्रश्न वाचून घ्यायचा आहे. नागरी सुविधांची ग्रामीण भागात तरतूद हा कार्यक्रम टिंब यांनी सुचवला, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न दिलेला आहे. तर 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी, ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं असणार आहे. चला पुढील प्रश्न 46 नंबरचा प्रश्न, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना टिंबला सुरुवात झाली.
आता हा जुना प्रश्न मित्रांनो, योजनेवरती जुना प्रश्न विचारला गेलाय. सांगितलं तुम्हाला वर्क वेलनी पेपर घेतलेले नाहीयेत, त्यामुळे तुम्ही हे स्वरूप थोडं वेगळं ठेवा, कारण याच्यासाठी कमी अर्ज आले होते. अगदी जर म्हटलं तर 200 ते 300 विद्यार्थी होते फक्त पेपरला, हे देखील गोष्ट लक्षात घ्या. आणि एकाच सेंटरवरती हे सर्व पेपर झालेत मित्रांनो, एकाच शिफ्टमध्ये. त्याच्यामुळे याच्याकडे थोडे दुर्लक्ष घ्या करा, कारण याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला नगर, सातारा याच्यासाठी तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले जाणार नाहीये. बाकी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे सारखंच असणार आहे, त्याची लेवल ही सारखीच आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे, त्याच्याकडे लक्ष घ्या. जीके जीएस वरती थोडं यामध्ये थोडंसं वेगळं विचारलं गेलंय. जुने पाने किंवा आपल्याला ऑलराऊंडर इथे प्रश्न विचारले गेलेत. तर यामध्ये जर म्हटलं तर ही योजना जी आहे मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार ही जुनी योजना आहे आणि हिची सुरुवात आहे ती 2005 ला झाली होती. तर 2005 ला एवढं तर मला आठवतं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे, कारण इथे 4 दिलं, इथं 6 आणि 7. ठीक आहे, 2005 हे बरोबर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. तर बघा, पुढे जर म्हटलं तर बँकिंगच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलाय. लीड बँक योजनेअंतर्गत लीड बँकेत खालीलपैकी कोणाला दत्तक घेण्याचे सांगण्यात आले आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारला गेलाय. इथं खेडे, शहर आणि जिल्हा, राज्य अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर यामध्ये खेडे तर नसणार आहे, त्यानंतर शहर देखील नसणार आहे, कारण लीड बँकेचा इथं विचार केला जातोय. तर पूर्ण जिल्ह्याला इथं जर म्हटलं तर हे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, माझ्या अंदाजानुसार हेच उत्तर असायला पाहिजे. बाकी जर म्हटलं तर राज्य देखील नसणार आहे, कारण राज्याचा या लीड बँकिंगचं काही जर म्हटलं तर संबंधच येत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. रेपो रेट. रेपो रेट मध्ये प्रत्येक भरतीसाठी डीसीसी बँक भरतीची कोणतीही भरती प्रश्नपत्रिका बघा, त्याच्यामध्ये रेपो रेट वरती प्रश्न विचारला गेलाय. तर इथं बघा, रेपो रेट, रिझर्व्ह रेपो रेट या संज्ञा कशासाठी कशाशी किंवा कशासाठी संबंधित आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर जर म्हटलं तर इथं वित्तीय धोरण, सरकारची वित्तीय धोरण हे तर होणार नाही रेपो रेट साठी. सार्वजनिक कर्ज, ठीक आहे, हे देखील होणार नाही. त्यानंतर आयात निर्यात याच्यासाठी देखील रेपो रेटचा काही संबंध नाही. तर ही जी संज्ञा कशासाठी संबंधित आहे, असा प्रश्न विचारलाय, म्हणजेच रिझर्व्ह बँकेची जे पतधोरणे आहेत याच्याशी आपल्याला संबंधित आहे असं सांगता येईल. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. तर चला पुढील प्रश्न आपण बघूया. चला पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कधी झाली? प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कधी झाली, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. 1980, 1975, 82 आणि 85. तर याचं उत्तर जर म्हटलं तर 1985 नाही तर 82 हे असायला पाहिजे. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना, प्रादेशिक म्हटलेलं आहे. प्रादेशिक हे उत्तर मला देखील माझ्या जास्त आठवत नाहीये, कन्फर्म करून घेऊया. ठीक आहे, 1975 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना 1975 हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न. तर बघा, आपल्याला पुढील 50 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. सरकारने 1993 मध्ये सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रम मधील निर्गुतवणुकीवर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तर आता जर म्हटलं तर हा प्रश्न तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप जुने पाने प्रश्न विचारलेत जीके जीएस मध्ये. याच्यामध्ये चालू जरी म्हटलं तर इथं योजनेवरती सुद्धा खूप जुना प्रश्न विचारलाय. ठीक आहे, लेटेस्ट योजनेवरती प्रश्न नाहीयेत. तर 1993 ची इथं आपल्याला सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमावरती हा प्रश्न विचारला गेलाय आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली हे विचारलंय. तर हे देखील मला शक्यता या प्रश्नाचं उत्तर माहिती नाहीये, परंतु अंदाजानुसार जर म्हटलं तर रामकृष्ण येणार नाही, हे देखील यामध्ये येणार नाही. त्यानंतर इथं जर म्हटलं तर हे पण येणार नाही, चंद्रशेखर हे पण येणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग? मग यामध्ये हे असणार आहे माझ्या अंदाजानुसार, नाहीतर हे उत्तर असेल. ठीक आहे, तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये माझ्या अगोदर उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. 2 किंवा 3 यापैकीच उत्तर असायला पाहिजे. तर बघा, ऑप्शन क्रमांक सी हेच या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. तर बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. स्टँडर्ड अँड पुअर्स ही जी संख्या आहे, तर ती जगातील विविध देशांचे टिंब नामांकन ठरविते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर कशामध्ये आपल्याला, म्हणजे कोणत्या फील्डमध्ये ते आपल्याला विचारलंय, यामध्ये सामाजिक, आर्थिक, त्यानंतर भ्रष्टाचार, त्यानंतर प्रदूषण, कोणत्या विषयक हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर बघा बरं, योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा.
अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले म्हणजे उत्तर लगेच समजून येतं आपल्याला. आर्थिक ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. हा प्रश्न बघा किती जुना आहे आणि कशा प्रकारचा आपल्याला थोडा हार्ड लेवलचा प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. तर इथून पुढे जर म्हटलं तर बघा आता माझ्या अंदाजानुसार इथे बघा आपल्याला जर म्हटलं तर थोडासा हा जो प्रश्न आहे गणित बुद्धिमत्तावरती आलेला दिसत आहे. तर इथं आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताला इथं सुरुवात झालेली आहे, परंतु त्या अगोदर आतापर्यंत इथं 51 म्हणजे 41 ते 51 याच्यामध्ये आपल्याला 10 प्रश्न इथे विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे आणि ते कोणते जीके जीएस ऑलराऊंडर. यामध्ये बँकिंगचे सुद्धा 4-5 प्रश्न होते आणि ऑलराऊंडर सुद्धा आपल्याला बाकीचे जीके जीएस वरती सुद्धा 4-5 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. तर चला आता बघूया गणित बुद्धिमत्तावरती किती प्रश्न विचारलेत. आता गणित बुद्धिमत्ताचे हे पूर्ण मी स्पष्टीकरण देत बसणार नाहीये, तुम्ही देखील समजू शकता हा व्हिडिओ ऑलरेडी थोडासा लॉंग झालेला आहे. तर बघा मग आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे फक्त प्रश्न थोडक्यात आपण बघूया कशा टाईपचा प्रश्न इथं विचारला गेलाय. तर एका व्यक्तीला 2 प्रकारच्या कर्ज रोख्यांमध्ये एकूण आपल्याला गुंतवायचे होते. तर त्यानंतर इथं आपल्याला कर्जावरती 12% आणि कर्ज रोख किती दिले 16% असे आहे. तर एका अटीनुसार कर्ज बी गुंतवणूक ही कर्ज रोख ए मधील गुंतवणुकीच्या 40% अधिक राहू शकत नाही, तर त्याला दरवर्षी जास्तीत जास्त किती प्रतिलाभ मिळू शकतो. म्हणजे हे जर म्हटलं तर हे जे गणिताचे जे प्रश्न आहेत ना थोडे हार्ड लेवलचे आपल्याला दिसत आहे. हा हार्ड प्रश्न आपल्याला याला सोडवायला थोडासा वेळ लागेल आणि स्पष्टीकरण द्यायला थोडासा वेळ लागेल. परंतु जर तुम्ही बघितलं तर पूर्ण प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, स्क्रीनशॉट घ्या किंवा प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. तसं आपण गणित बुद्धिमत्तावरती स्पष्टीकरण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने घेणारच आहोत. पुढे जर म्हटलं तर बघा पुढे आपल्याला इथे जर म्हटलं तर बघा 53 नंबरचा प्रश्न आहे. एका विशिष्ट महिन्यासाठी 3 रविवाराच्या तारख्या समसंख्या आहेत, मग त्या महिन्याच्या 15 तारखेला काय वार असेल. आता एका विशिष्ट महिन्यामध्ये काय म्हटलेलं आहे 3 रविवाराच्या ज्या तारख्या त्या समसंख्या. तर आपल्याला जर म्हटलं तर थोडासा बेसिक लेवलचा प्रश्न आहे, परंतु तरी जर म्हटलं तर कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला 2-3 किंवा 3 ते 4 मिनिटं लागू शकतात याच्यासाठी. एखादा विद्यार्थी चांगलाच एखादा त्याचा कॅलेंडर जे दिनदर्शिका आहे त्याच्यावरती अभ्यास असेल तर तो लवकरात लवकर सोडू शकतो 1 मिनिटाच्या आतमध्ये. आता याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट महिन्यामध्ये म्हटलेलं आहे 3 रविवाराच्या तारखा, याच्यामध्ये कोणता महिना असणार आहे असा. याच्यामध्ये जर विचार केला तर बघा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च याच्यामध्ये येत नाही आणि त्याच्यामध्ये समसंख्या आहेत आणि त्याच्या 15 तारखेला काय वार असेल, त्या महिन्याच्या पण 15 तारखेला काय वार असेल असं विचारलंय. तर बघा याचं उत्तर जर म्हटलं तर या महिन्यामध्ये ठीक आहे कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर 15 तारखेला काय वार असेल महिन्यात आपल्याला समजून येतो लगेच समसंख्या त्याच्यावरतून. परंतु 15 तारखेला काय वार असेल याच्यामध्ये 1 तारखेला जर म्हटलं सोमवार मंगळवार बुधवार याच्यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या अंदाजानुसार ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. सी नव्हे बी हे प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे, कारण एक मी मागे गेलं. तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तुम्हाला देखील प्रश्न पूर्ण दिसत असेल सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. ठीक आहे, तर बघा कॅल्क्युलेशन थोडक्यात मी करून घेतलेले पटकन आणि ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे. तर काही विद्यार्थी असं देखील कमेंट्स करतील की तुम्ही ऑलरेडी उत्तर बघितलं असेल, तर उत्तर बघण्याची गरज नाहीये, तुम्हाला देखील उत्तर दाखवलं असतं आणि तेव्हाच मी उत्तर सांगितलं असतं. तसं करायचं असतं तर आपण पटपट थोडे क्वेश्चन घेतले असते. तसं देखील काही अडचण नाही, ज्या क्वेश्चनचं उत्तर येत नाही ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगत असतो. याचं उत्तर आपण डायरेक्टली बघूया. आता हे प्रश्न काय आपण पूर्ण स्पष्टीकरण बघत नाहीये, तुम्हाला प्रश्न दिसत असेल इथे आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला एकूण किंमत काढण्यासाठी प्रश्न विचारला गेलाय. पाण्याच्या टाकीवरती प्रश्न विचारला गेलाय. यामध्ये 30 मीटर लांब, त्यानंतर 20 मीटर रुंद, त्यानंतर 20 मीटर खोल अशा प्रकारची आहे. ती 3 मीटर रुंद आहे. ही जी लोखंडी जी पत्र्यापासून बनलेली आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. तर आपल्याला इथे जर म्हटलं तर आपल्याला पुढे बघा काय म्हटलेलं आहे. टाकीचा वरील भाग उघडा आणि त्यानंतर म्हटलेलं आहे लोखंडी पत्र्याची किंमत 10 रुपये प्रति मीटर असेल. तर ती टाकी तयार करण्यासाठी आवश्यक पत्र्याची एकूण किंमत किती किंमत विचारले आणि याची आपल्याला प्रति मीटर जी मीटर आहे आपल्याला 10 रुपये प्रति मीटर म्हणजे 1 मीटर साठी 10 रुपये. आता त्याच्यानुसार जर म्हटलं तर 3 मीटर आपल्याला रुंद आहे आणि त्याच्यानुसार पूर्ण कॅल्क्युलेशन करायचंय. कॅल्क्युलेशन करून घ्या आणि त्यानुसार आपण या प्रश्नाचं उत्तर सांगा. तर बघा प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं ऑप्शन क्रमांक 1 6,000 ची किंमत होते.
पुढे बघा, आता प्रश्नांची लेवल आपण नक्कीच चेक करणार आहोत. ठीक आहे, मॅथ्सचे क्वेश्चन अतिशय थोडे हार्ड लेवलचे आलेले आहेत मित्रांनो. ज्याचा डीप मध्ये अभ्यास आहे त्याला हे क्वेश्चन सुटतील, बाकी जर म्हटलं तर नॉर्मल जसा अभ्यास आहे त्याला खूप वेळ लागणार आहे. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. आता यामध्ये देखील जर म्हटलं तर आपल्याला एकूण गुंतलेली रक्कम किती आहे ते आपल्याला काढायचंय. तर थोडस अवघड आहे. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 3 वेगवेगळे विधाने दिलेले आहेत. यामध्ये हे पहिलं आहे, त्यानंतर हे सेकंड, त्यानंतर हे थर्ड. तर योग्य आपल्याला विधान कोणते ते आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर पर्याय काय दिलेले बघूया, त्यानुसार उत्तर ऑप्शन क्रमांक डी दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन आपण बघत आहोत. पुढे जर म्हटलं तर पुढील आपल्याला 56 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. ज्यांचे पेपर आहेत ना ते व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा. काय अडचण नाही, थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्यवस्थित तुम्हाला माहिती समजून येणार आहे. त्याच टाईपचा आपल्याला प्रश्न विचारला गेलाय. इथे पहिलं विधान आहे, इथे हे दुसरं विधान, हे तिसरं विधान. वाचायचे व्यवस्थित आणि योग्य विधान आपल्याला कोणकोणती आहेत ते सांगायचे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला गुणोत्तरावरती प्रश्न विचारला गेला. यामध्ये दुसरीमध्ये 50% पाणी. ठीक आहे, एका दूध विक्रेत्याकडे दुधाच्या 2 किटल्या आहेत. तर एका किटलीमध्ये 50% पाणी आहे आणि बाकीचे दूध आहे. दुसऱ्या किटलीमध्ये 25% पाणी आहे आणि दुसऱ्या किटलीमध्ये 50% पाणी आहे. आणि किती दूध प्रत्येक किटलीमध्ये एकत्र करावं लागेल, जेणेकरून आपल्याला काय म्हटलेलं आहे, 12 लिटर मध्ये टोटल दूध आहे 12 लिटर. याच्यामध्ये पाणी आणि जे दूध आहे यांचं प्रमाण 3:5 एवढं झालं पाहिजे. ठीक आहे, तर हे आपल्याला काढायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा, पुलाच्या लांबीवरती प्रश्न विचारलाय. तर आपल्याला ते काढायचं होतं, त्या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, अंतर काढण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, याचं देखील उत्तर तुम्ही बघू शकता. या टाईपचा इथं प्रश्न विचारला गेला आहे. तर बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुन्हा गुणोत्तर काढण्यासाठी प्रश्न विचारला गेलाय. गुणोत्तरावरती प्रश्न आलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, एकूण किती मिळेल प्रत्येकाला, इथे आपल्याला किती रुपये या टाईपचा प्रश्न इथे विचारला गेलाय. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. क्वेश्चन तुम्ही बघून घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. बाकी स्पष्टीकरण आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघणारच आहोत. 62 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे. ऑप्शन क्रमांक बघूया काय आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये पाईप आणि टाकीवरती प्रश्न विचारलाय. एका पाण्याची टाकीमध्ये ABC, ठीक आहे, हे 3 पाईप होते. त्यानंतर ए आणि बी हे क्रमशः 3 आणि 4 तासामध्ये टाकी भरतात आणि सी जो आहे 1 तासामध्ये पूर्ण भरलेली जी टाकी आहे ती रिकामी करतो. तर तिन्ही जे पाईप आहे एका सोबत जर चालू केले तर ती जी टाकी आहे ती किती तासात रिकामी होईल. सॉरी, अनुक्रमेने इथं आपल्याला 3, 4 आणि 5 याच्यामध्ये म्हटले, हा सॉरी, आणि याच्यानुसार आपल्याला ही टाकी कशी रिकामी होईल ते आपल्याला सांगायचं. म्हणजे बेसिक लेवलमध्ये प्रश्न विचारला असताना डायरेक्टली तिन्ही पाईप एका सोबत चालू केले तर तेव्हा आपल्याला या प्रश्नाचं लवकर उत्तर काढता आलं असतं. परंतु इथं आपल्याला आपल्याला अनुक्रमे म्हटलेलं आहे ते 3, 4, 5. म्हणजे मॅथची जी लेवल आहे मित्रांनो, नेक्स्ट लेवल आहे. हे जे आपले IBPS घेते ना, IBPS PO ची एक्झाम घेते बघा, IBPS PO ची एक्झाम घेते, त्याच्या लेवलचे हे प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, आणि काही प्रश्न त्याच्यापेक्षा हार्ड विचारले गेलेत. म्हणजे त्याला आता वेळ कमीच असतो IBPS PO ला वगैरे, आणि त्याची जी लेवल असते ती ऑलरेडी हार्ड असते, आणि जो टाइम असतो आपल्याला वेळ असतो खूप कमी असतो. आणि त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर तुमचे जे टायमिंग आहे इथं कव्हर होत नसतो, टायमिंग तुम्हाला खूप कमी पडतो. आणि त्या हेतूने जर विचार केला तर त्याच्या लेवलचे हे प्रश्न विचारले गेलेत. आणि कोणत्या पेपरला, जिल्हा बँकेला. ठीक आहे, म्हणजे विचार करा, मॅथ्सचे क्वेश्चन नक्कीच हार्ड लेवलचे आहेत. मराठी इंग्रजी हे नक्की सोपं आहे, बुद्धिमत्ता देखील सोपं आहे, बाकीचे जे आहेत संगणक देखील सोपं आहे, परंतु मॅथ नक्कीच 100% अवघड विचारलं जात आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पुढे बघा, गुणोत्तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, ह्याच्या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. तर ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेलं आहे. इथं आपल्याला गुणोत्तरच काढण्यासाठी प्रश्न आलेला मित्रांनो. याचं देखील प्रश्नाचं उत्तर डी असणार आहे. बघूया मॅथचे किती क्वेश्चन आहे, टोटल कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. इथे जर म्हटलं तर आता बुद्धिमत्ताला सुरुवात झाली माझ्या अंदाजानुसार, तरी आता बुद्धिमत्ताचे प्रश्न असणार आहे. इथं वरती गुणोत्तर आणि आतापर्यंत जर म्हटलं तर 51 ते 65,
म्हणजे जवळपास आतापर्यंत 14 ते 15 प्रश्न जे आहेत ते गणितावरती विचारले गेलेत. बघा लेवल सारखीच आहे, वर्क वेल सारखीच आहे, काय अडचण नाही. आता बुद्धिमत्तेचे बघूया किती प्रश्न विचारले गेलेत मग. 65 पर्यंत प्रश्नाचं उत्तर आलंय. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, मालिकेत न जुळणारी संख्या शोधा. न जुळणारी संख्या शोधायची. तर 22 दिलंय, 33 दिलंय, 66, 99, 121, 279, 500, 594. ठीक आहे, अशा प्रकारचे दिलेत. तर न जुळणारी आपल्याला सांगायचंय. तर आपण थोडं जरी डोकं लावलं आणि सोडवलं तर यामध्ये 32 इथे जर म्हटलं तर आपल्याला 11चा, त्यानंतर इथे जर म्हटलं तर 33 हे डबल. याच्यामध्ये थोडा फरक आपल्याला समजून येते आणि त्याच्यानुसार ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर दिलेलं आहे. आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं अक्षरमालावरती प्रश्न विचारला गेलाय. आता हे तर बेसिक लेवलचे प्रश्न आहेत, कोणीही सोडू शकता. ABCD हे मांडून घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार सी पासून ई केव्हा आलाय, CDE म्हणजे +2चा फरक आहे. इथे देखील +2चा, 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 +2चा. तर पुढे जर म्हटलं तर मग आपलं काय येणार आहे सांगा बरं. याच्यामध्ये याच टाईपचं आपण जर पुढे पुढे करत गेलो तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल. मग एमच्या पुढे +2 केले तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं सांगा बरं. सर्वांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, एमच्या +2 केलं तर येतो क्यू. ठीक, सॉरी ओ, इथे ओ येईल आणि त्यापुढे जर विचार केला तर क्यू येईल. OPQ म्हणजे इथं +2, म्हणजे आपण दोन्ही लगेच काढून घेऊया. इथं ओ पहिल्यांदी आणि त्यानंतर हे पहिल्याच झालं आणि इथं कॉमा देऊन इथं क्यू याचं पहिलं येईल ++2. इथं सी त्यानंतर डी दिलंय. ठीक आहे, CD म्हणजे +1 दिलंय, डी त्यानंतर इथं जर म्हटलं तर पुन्हा वाढलेला फरक इथे देखील वाढलाय आणि याच्यानुसार आपण हे सोडलं तर पटकन इथं ABCDच्या क्रमानुसार इथं जर विचार केला तर इथं P येते आणि त्यानंतर इथे जर म्हटलं तर इथं इथं देखील माझ्या अंदाजानुसार इथं पीच यायला पाहिजे. ठीक आहे, तर आणि त्यानंतर 3 नंबरचा फरक जर बघितला तर त्याच्यानुसार इथं देखील जर विचार केला तर इथं क्यू यायला पाहिजे पहिल्या याच्यात आणि इथे जर म्हटलं तर इथं ओ यायला पाहिजे. तर बघा हे पर्याय कोणत्यामध्ये दिसतंय मग. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं पण अवघड नाही. आपल्याला बुद्धिमत्ता थोडं इझी लेवलचं विचारलं गेलंय, काय अडचण नाही, सोडू शकतं कोणी पण. थोडीशी जरी रिव्हिजन असेल तर ते उत्तर हे सोडू शकतात. आता इथं या टाईपचे क्वेश्चन काय तुम्हाला सोडून देण्याची गरज नाही, परंतु आलाय तर थोडक्यात स्पष्टीकरण घेऊया, कारण बुद्धिमत्ताचे थोडे स्पष्टीकरण पटकन आपण घेऊ शकतो. इथं बी दिलाय, हे मांडणी करून घ्या. इथं डॅश आहे, त्यानंतर इथं ए बी, त्यानंतर बी. ठीक आहे, आपण मांडणी करून घेत आहोत. त्यानंतर ए बी खूप वेळा दिला इथं. ठीक आहे, बी इथं पुन्हा ए, अशा प्रकारे. आणि आपल्याला माहितीच आहे आपण सर्व या संख्या मोजून हे जे अक्षर आहेत ते मोजून घेतो. तर किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. 24 आहेत, यांचे आपल्याला भाग करायचं. किती ना आपल्याला व्यवस्थित भाग होतात तर 26 चोक 24. ठीक आहे, 6 गुणिले 4, 6चे किंवा 4चे आपण भाग करू शकतो यांचे. तर 6चे करून बघूया, 1 2 3 4 5 6. इथे एक भाग करूया, 1 2 3 4 5 6. इथे एक भाग करूया, 1 2 3 4 5 6 आणि इथे एक भाग करूया. 4 भाग केले मित्रांनो, आणि त्यानुसार प्रत्येक या भागामध्ये सारख्याच हे जे संख्या किंवा अक्षर असतात ते सारखेच यायला पाहिजे. तर बघूया आता सारखे कोणत्यामध्ये. इथं पहिले ए ची स्टार्टिंग आहे, तर बघा इथे ए ची स्टार्टिंग आहे, इथे देखील ए ची स्टार्टिंग आहे, इथे देखील ए ची स्टार्टिंग आहे, इथे देखील ए ची स्टार्टिंग आहे. हे आपल्याला समजून आलं. आता इथे बघा 2 नंबरचं, इथे देखील बी ची आहे. तर आपण हे करत नाही बसणार, डायरेक्टली 4 नंबरचं बघूया. तर बघा इथे 4 नंबरचं, इथे 4 नंबरला बी आहे, इथे देखील 4 नंबरला बी असणार आहे आणि इथे देखील 4 नंबरला बीच असणार आहे. म्हणजे पहिले जर म्हटलं तर इथं बी आला आणि इथं गाळलेल्या याच्यामध्ये बी आला. ठीक आहे, या स्वरूपामध्ये आपण करून घेऊया. तर इथं 3 नंबरचं येतात, 3 नंबरचं आपण बघूया. इथं 3 नंबरला बी आहे, इथे देखील 3 नंबरला बी आहे बघा इथं, आणि त्यानंतर इथे देखील 3 नंबरला बी आहे. तर त्याच्यानुसार इथे देखील आपल्याला 3 नंबरला काय येईल मग, बीच येईल. ठीक आहे, 2 तर आले आतापर्यंत. आता आपल्याला फक्त एकच काढायचं आहे आणि तो आहे 4 नंबरचा. इथे 4 नंबरचा आपण या साईडला घेऊया, हे जे आहे या साईडला घेऊया, जेणेकरून आपल्याला समजून येईल. तर बघा इथं बी. आता हे किती नंबरला आहे, 5 नंबरला. तर 1 2 3 4 आणि हे 5 नंबरला इथं बी आहे, तर इथे देखील बी येईल. ठीक आहे,
तर या स्वरूपामध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर काढू शकतो. आणि लास्टला इथं विचारलं आता फक्त लास्टला काय आहे, ए आहे. आणि त्यानुसार जर विचार केला तर आपलं काय येतंय इथं बघा, इथं बी, वरचा बी, ए, त्यानंतर बी बी. तर हे जिथं असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, बेसिक लेवलचे प्रश्न थोडेसे फार आपण व्यवस्थित केले तर सोडू शकतो. इथं जर म्हटलं तर आपल्याला मालिका पूर्ण करण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. इथं आपल्याला याच्या काही आपल्याला संख्या आणि अक्षर दिलेत आणि त्यापैकी आपल्याला योग्य ओळखायचंय. आता काही संख्या अक्षरांपासून इथं संख्या दिलेल्या आहेत. हे पूर्ण आपल्याला एबीसीडीच्या क्रमानुसार करावं लागेल. आता ती मांडणी मी करत बसत नाहीये, बेसिक लेवलचा प्रश्न आहे. त्यानुसार मांडणी करा आणि त्यानुसारच आपल्याला हे काय उत्तर येतं, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. हे आपण सोडवा. पुढे बघा आपल्याला एक्झामिनेशन दिले. एक्झामिनेशन साठी आपल्याला हे येतं, तर आपल्याला ह्या शब्दासाठी आपल्याला काय येईल ते आपल्याला पुढे सांगायचंय. कोणती अक्षर किंवा अंक येतील ते आपल्याला सांगायचंय. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, आता पुढे नव्हे तर इथपर्यंतच आहे. 69 म्हणजे इथपर्यंत जर म्हटलं तर बघूया मागे किती प्रश्न विचारले गेले होते. इथे बघा गणित 65 64 पर्यंत विचारले गेले होते आणि हे 5 64 म्हणजे हे 5 प्रश्न. म्हणजे गणितावरती जवळपास 14 ते 15 प्रश्न विचारले गेलेत आणि 5 जे प्रश्न आहेत ते बुद्धिमत्ता वरती विचारले गेलेत. पुढे देखील असले तर काही अडचण नाही, आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. आता पुन्हा इथे जीके-जीएस ला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे बघा आता पूर्ण प्रश्न बघत नाही, फक्त प्रश्नाचं स्वरूप सांगतो. चुकीचे विधान ओळखायला सांगितलं होतं आणि थोडा लॉंग क्वेश्चन होता. तर यातील आपला चुकीचं विधान कोणते ते ओळखायचं होतं. तर यातील पहिलं देखील विधान बरोबर होतं, दुसरं देखील बरोबर होतं आणि तिसरं देखील. तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, पुढीलपैकी कोणत्या दुरुस्तीद्वारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे योगा आयोग आहे त्याचं विभाजन करून 2 स्वतंत्र आयोग तयार केले होते. म्हणजेच यामध्ये अनुसूचित जाती आणि जे अनुसूचित जमाती आहे हे जे आयोग आहे ते आधी एकच होते. तर कोणत्या आयोगाने हे जे विभाग आहे कोणत्या दुरुस्तीनुसार आपल्याला यांचे विभाजन झाले होते ते आपल्याला सांगितलेलं आहे, ते ओळखायचं होतं. म्हणजेच कोणती आपल्याला इथं दुरुस्ती आहे, तर यामध्ये कशामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. 65 याच्यामध्ये का त्यासोबत आपल्याला 69 दिलंय, त्यानंतर 85 दिलंय आणि 89 दिलंय. तर अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. 73 नंबरचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपलं डी असायला पाहिजे, कारण लगेच समजून येते 89वी. ठीक आहे, याच्यानुसार आपल्याला अनुसूचित जाती व जमाती यांचे जे आयोग आहे यांचे विभाजन करून स्वतंत्र आयोग तयार करण्यात आले होते किंवा स्थापन करण्यात आले होते, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, पंतप्रधानाची उपमा दिली जाते तर कोणामुळे. ठीक आहे, तर बघा इथे जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला हा देखील थोडा जुनाच क्वेश्चन इथे दिसत आहे मित्रांनो, जुन्या टाईपचा आपल्याला ओल्ड टाईपचा हा क्वेश्चन दिसत आहे. आता याच्यानुसार जर विचार केला तर हे तर उत्तर नसणार आहे, ऑप्शन बी देखील नसणार आहे. तर बघा सर्वांचं उत्तर माझ्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. हे याचं उत्तर असायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार ऑप्शन क्रमांक सी. सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. तर याचं उत्तर ऑलरेडी दिसलंय, काय अडचण नाही. तर बघा इथे आपल्याला प्रश्न विचारला गेलाय, राजीव गांधी यांची सुपुत्र केला. म्हणजेच आपल्याला इथं सहकारी आयोगाने कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुपुत्र केला. म्हणजे हा देखील ओल्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. जीके वरती खूप जुने क्वेश्चन विचारले गेलेत. हा जीके वरती खूप जुने क्वेश्चन आणि या टाईपचे हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले गेलेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याचं उत्तर मला देखील माहिती नव्हतं. चला पुढील प्रश्न. इथं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, इथं आपल्याला एक फुल फॉर्म विचारलाय मित्रांनो, फुल फॉर्म विचारलाय आणि इथं फुल फॉर्म कशाचा आपल्याला ब्रिक्स. ठीक आहे, याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलाय BRICS याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलाय. तर यामध्ये इथं आपल्याला जे पण देश आहे त्यांची नावं लगेच समजून येतात. यामध्ये जर विचार केला तर आपण नुसतं पहिलं अक्षर घेतलं तरी आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकता. म्हणजे ज्याला माहिती नाही ते देखील याचं उत्तर देऊ शकतो. ब्राझील, रशिया, त्यानंतर इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. आता यामध्ये बघा प्रत्येक अक्षर वेगवेगळी इथं खाली दिल्यात. म्हणजे ज्याला थोडं जरी नॉलेज आहे हा त्याचा हक्काचा मार्क होता. इथं फक्त आपल्याला पहिले अक्षर इथं बघायचे होते आणि त्याच्यानुसार याचं उत्तर द्यायचं होतं. काही अडचण नाही. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. याचं देखील आपल्याला उत्तर दिसलेलं आहे.
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयांमध्ये बदल करण्यात आला? तर कोणत्या घटना दुरुस्ती कलम कलम विचारले आपल्याला. तर बघा कलमामध्ये 45 मधील विषयांचे बदल करण्यात आला. याच्यानुसार जर विचार केला तर 42वी घटना दुरुस्ती, त्यानंतर 44, 86वी आणि 97. तर याचं उत्तर माझ्या अंदाजानुसार इथं 86, 42. ऑलरेडी उत्तर तर दिसत आहे, काय अडचण नाही. 86 हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न. पुढे बघा आपल्याला मतदार निवडणुकीवरती इथे प्रश्न विचारला गेलाय. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, ईव्हीएम ज्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ईव्हीएम चा वापर विधानसभा निवडणुकीसाठी 50 मतदान केंद्रावर पहिल्यांदा 1982 मध्ये भारतात कोठे करण्यात आला. म्हणजे 82 मध्ये आपल्याला विचारलंय. म्हणजे तुम्हाला सांगतोय जीकेजीएस वरती थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले गेलेत आणि मॅथ वरती खूप हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले गेलेत या टाईपचे प्रश्न. आणि याचं आपल्याला थोडासा याच्यामध्ये जसं पण अभ्यास असेल, मतदार किंवा निवडणुकी याच्या संदर्भात अभ्यास असेल, त्याला याचं उत्तर लगेच समजलं असेल. याच्यामध्ये भारतातील सर्वात आपण ज्याला म्हणतो जे शिक्षित जे राज्य किंवा जिथं आपल्याला याच्या रिलेटेड जास्त आपल्याला माणसांमध्ये प्रगती झालेली बघण्यासाठी भेटत आहे ते एकच राज्य महत्वाचं, केरळ. तर केरळमध्येच आपल्याला इथं याचा उपयोग झालेला असावा असं मला वाटतं, कारण याचं उत्तर हेच असायला पाहिजे. ठीक आहे, मला देखील याचं कन्फर्म उत्तर माहिती नाहीये, परंतु थोडंसं आपण आयडिया जरी लावली तर याचं उत्तर आपल्याला काढता येते. बघा ऑप्शन क्रमांक बी हेच उत्तर असणार. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे या प्रश्नाचं. पुढे जर म्हटलं तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे. स्वतंत्र भारताचे असे कोणते राज्य होते जिथे जोडतोड आणि दलबदल नंतर सरकार बनले? तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. वेगवेगळे आपल्याला ऑप्शन दिलेले, पेप्सू, मद्रास, आंध्र प्रदेश, राजस्थान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. पेप्सू तर नसणार, याचा काही संबंध नाही इथं. मद्रास हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इथं. आंध्र प्रदेश देखील नाही, राजस्थान देखील नाही. ठीक आहे, जोडतोड आणि बदल याच्याबद्दल आपण आपले जे मागे काही क्लास झाले होते त्याच्यामध्ये अशाच टाईपचा प्रश्न आला होता, जोडतोड आणि दलबदल याच्या संदर्भात. हे कधी झालं होतं त्याच्यावरती प्रश्न आला होता. आपल्याला इयर विचारलं होतं, तेव्हा वर्ष विचारलं होतं. तर त्याच्यावरती आपण तेव्हा काही डिटेलमध्ये माहिती बघितली होती. ठीक आहे, तर मद्रास हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इथे. चला पुढील प्रश्न बघा, 80 नंबरचा प्रश्न इथं. तर याचं देखील उत्तर इथं दिसलेलं आहे, काय अडचण नाही. तर इथं आपल्याला प्रथम आपल्याला विश्वयुद्धामध्ये अक्षर राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणी केले होते याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर यामध्ये ऑस्ट्रेलिया, हंगेरी, जर्मनी, अमेरिका. तर जर्मनीने केले होते. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढील 81 नंबरचा प्रश्न बघूया. 81 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. सेनेचे गठन कोणी केले? आपल्याला सेनेचे गठन कोणी केले, परंतु कोणत्या रेशीट्स. तर याचं आपल्याला उत्तर सांगायचंय. तर यामध्ये आपल्याला मार्क्स दिले, त्यानंतर मार्क. याच्यामध्ये सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे 81 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर ऑप्शन क्रमांक बी किंवा सी. सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढील प्रश्न 82 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर चला याचं देखील उत्तर वरती चालेल, काय अडचण नाही. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक. हा एक देखील आपल्याला जुना प्रश्न विचारला गेलाय. त्या टाईपचं जर म्हटलं तर तेव्हा हा प्रश्न किंवा या टाईपचे प्रश्न विचारले जायचे आधीच्या एक्झामसाठी. तर इथे जर म्हटलं तर आपल्याला हे सर्व क्वेश्चन हार्ड लेवलचे दिसत आहे थोडे. टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार सुद्धा एवढे हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले जात नाही जीकेजीएस साठी आणि मॅथ साठी सुद्धा. याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न 83 नंबरचा प्रश्न. तर इथे आपल्याला जर म्हटलं तर 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली. ठीक आहे, या टाईपचे प्रश्न आले, हे थोडे इझी लेवलचे वाटतात, तर काय वाटत नाही. त्याच्यामुळे योग्य उत्तर आपल्याला सांगायला थोडं सोपं जातं, परंतु काय क्वेश्चन खूपच हार्ड लेवलचे विचारले गेलेत. इथं ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे 84 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. सर्व पर्याय आपल्याला इथे दाखवून घेतो. बघा खाली पॅरिस ऑप्शन आहे इथे.
ऑगस्ट 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार सोहळा कुठे आयोजित करण्यात आला होता? या टाईपचा इथे प्रश्न विचारला गेला. पर्याय दिले तर मुंबई, दुबई, सिडनी आणि पॅरिस. तर 2024 मध्ये लेटेस्ट करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे, सांगा बरं या प्रश्नाचं उत्तर. आता करंट अफेअरचे आपण नोट्स दिलेत 2 वर्षाचे लेटेस्ट, त्याच्यामुळे काही अडचणच नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायला. ऑप्शन क्रमांक बी दुबई ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न हा देखील करंट अफेअर वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. करंट मध्ये हा करंट वरती म्हणजे कसा करंट वरती, आता लेटेस्ट ऑगस्ट महिना गेलेला आहे आणि याचं उत्तर ऑगस्ट महिन्यामध्येच येते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. दरवर्षी जागतिक मानवतावादी दिवस किंवा दिन कधी साजरा केला जातो या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये येतो हे आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे थोडक्यात करंट वरती प्रश्न विचारलाय. लेटेस्ट जे 2-3 महिन्यावरती महत्वाचे दिवस आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर 18 ऑगस्ट होईल का सांगा बरं. तर या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यांनाच माहिती पाहिजे, हे होईल का नाही. 20 ऑगस्ट देखील होणार नाही, 21 देखील होणार नाही, 19 ऑगस्ट हे असणार आहे. ठीक आहे, बी ऑप्शन उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, केंद्र सरकारने अलीकडेच म्हणजेच करंट अफेअर वरती प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या 2 राज्यात नवीन मोर अभयारण्य स्थापन केली आहेत? ऑलरेडी आपण आपल्या करंटच्या नोट्समध्ये याच्याविषयी चर्चा केलेली आहे मित्रांनो. आसाम केरळ, कर्नाटक केरळ, त्यानंतर केरळ आणि तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. ऑलरेडी थोडंसं उत्तर दिसलं होतं, म्हणजे भरपूर प्रश्नाचं विद्यार्थ्यांना याचं उत्तर कळालं असेल. तर 86 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग? ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये. ठीक आहे, ऑलिम्पिक वरती प्रश्न आलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारा नोहा लिल्स कोणत्या देशाचा धावपटू आहे? करंट वरती प्रश्न आहे मित्रांनो. आणि त्यासोबत यांनी मागील देखील याच्यामध्ये भरपूर पदक जिंकलेले आहेत मित्रांनो. आणि यामध्ये जर विचार केला तर हा जो आपला खेळाडू आहे तो थोडा प्रसिद्ध देखील आहे. परंतु जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या देशाचं विचारलंय. आता प्रत्येक देशाचे जे आपले महत्वाचे खेळाडू आहेत ते सर्वांचे इथं पाठते नसतात आणि याच्यामध्ये देखील शर्यतीमध्ये रनिंग वरती आपल्याला विचारलंय. ठीक आहे, तर बघायला गेलं तर हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले गेले. त्यामध्ये इंडियाचे असते काही खेळाडू तर ते आपले माहिती असतात आपल्याला, आपले पाठांतर असतात, त्यांचे कार्य, त्यांचे जे पण पदक आहेत ते आपल्याला माहिती असतात, तारखा माहिती असतात, बाकीची माहिती असते. परंतु आता पॅरिस ऑलिम्पिक वरती इथे प्रश्न विचारला म्हणजे हा देखील आपल्यासाठी IMP असणार आहे. यामध्ये चीन, सर्बिया, क्युबा आणि त्यासोबत आपल्याला US अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजे US. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर होईल. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे. इथे जर म्हटलं तर आपल्याला बघा, आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने नुसतेच म्हणजे करंट अफेअर होते हा प्रश्न विचारला गेलाय. आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी बघा पुन्हा क्वेश्चन व्यवस्थित बघूया, कारण करंट वरती थोडे 4-5 प्रश्न आपल्याला विचारले गेलेत. आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने नुसतेच नॅशनल मेडिकल रजिस्टर, ज्याला NMR पोर्टल असे म्हणतात, ते सुरू केलेले आहे. ठीक आहे, तर कोणत्या आपल्याला काय म्हटलेलं आहे, कोणत्या मंत्रालयाने. ठीक आहे, यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, कृषी मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. आता करंट अफेअर म्हणजे आपण लेटेस्ट 2 वर्षाचं करंट अफेअर दिले, याच्यामध्ये आपण हे जे टॉपिक आहे ते कव्हर केलेले आहेत. त्याच्यासाठी काय अडचण नाही, हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे ज्यांनी नोट्स घेतले होते त्यांना. तर याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी. आणि जरी म्हटलं तर यामध्ये आरोग्य सेवेला म्हटलेलं आहे, त्याच्यावरतून देखील आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. कारण आरोग्याच्या संबंधित आरोग्याचे जे आहेत ते मंत्रालय इथे जे पण पोर्टल असतील, काही योजना असतील ते सुरू करणार किंवा त्याच्यावरती सहभाग घेणार. हे देखील आपण बेसिक कॉमन सेन्सचा भाग आहे, इथं आपण या प्रश्नाचं उत्तर याच्यावरतून देखील देऊ शकत होतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, केरळ आणि कर्नाटक नंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने तथ्य तपासणी, ठीक आहे, तथ्य तपासणी युनिट, ज्याला आपण काय म्हणतो FCU स्थापन केले आहे, अशा प्रकारचं विचारलंय. पहिल्यांदा काय, कर्नाटक आणि त्यासोबत केरळ या राज्यानंतर किंवा केंद्रशासित प्रदेशानंतर.
कोणत्या राज्याने आता FCU ज्याला आपण म्हणतो तथ्य तपासणी युनिट याची स्थापना केली आहे? तर हा देखील करंट वरती प्रश्न आहे मित्रांनो. 4 ते 5 प्रश्न करंट वरती विचारले गेले त्याच्यामध्ये. तमिळनाडू, ओडिसा, पंजाब, नवी दिल्ली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तमिळनाडू. आता याच्यामध्ये मुद्दामून केंद्रशासित प्रदेश इथे ऍड केलाय जेणेकरून कन्फ्युज करता येईल आपल्याला काय पर्याय देऊन, परंतु काय अडचण नाही. करंट वरती प्रश्न होता त्याच्यामुळे याचं उत्तर आपल्याला देता येणं गरजेचं होतं. करंटचे प्रश्न बेसिक लेवलचे आहेत, काय अडचण नाही. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. साडू सोन्याची खाण अलीकडे याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. जागतिक वारसा स्थळ महत्वाचे येते, ठीक आहे, हे पॉईंट महत्वाचे असतात. तर हे जे गाव आहे मित्रांनो, तर हे कोणत्या देशात आहे अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. करंट वरती हा प्रश्न मित्रांनो, त्यामध्ये चीन, दक्षिण आफ्रिका, जपान आणि भारत. तर हे जे आहे मित्रांनो जपानमध्ये आहे. जपान म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे एकूण या एका जोडीच्या माध्यमाने आपण 90 प्रश्न सोडून घेतलेले आहेत मित्रांनो. 1-2 नव्हे तर 90 प्रश्नांचं आपण स्वरूप इथं जाणून घेतलेलं आहे. तर आत्ताच्या याच्यानुसार ही जी प्रश्नपत्रिका आहे याच्यानुसार आता थोडक्यात स्वरूप सांगून देतो. आता यामध्ये जर म्हटलं तर मराठीवरती तुम्हाला एकूण किती प्रश्न विचारले गेले ते 20 प्रश्न. त्यानंतर इंग्रजीवरती तुम्हाला 21 प्रश्न. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती 20 प्रश्न, 20 ते 21 असं समजून चला. हे किती प्रश्न झाले मित्रांनो? 60 प्रश्न हेच झाले. किती प्रश्न झाले हे एकूण? 60 प्रश्न हेच झाले मित्रांनो. काय मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि मागील आपले जे वर्कवेल कंपनी घेते त्याच्यानुसार 55 प्रश्न याच्या टॉपिक वरती विचारले जातात. आता इथे काय झालं माहिती का, पहिल्यांदाच आपण व्हिडिओमध्ये एक पॉइंट सांगितला होता. ज्यांनी व्हिडिओ कंटिन्यू बघितला त्याला समजून आलं असेल की याच्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरती प्रश्न विचारलेले नाहीयेत. आढळला का तुम्हाला कुठे प्रश्न? नाही. सोबत बँकिंग, अर्थव्यवस्था, त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला बँकिंगच्या रिलेटेड जे पण प्रश्न आहेत, ठीक आहे, हे जे प्रश्न आहेत कमी विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे. अगदी 5 ते 6 प्रश्न, 5 ते 6 प्रश्न बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार या विषयावरती विचारले गेलेत. म्हणजे यामध्ये आपण असं समजू शकतो की हे जे 60 प्रश्न आहे तर बँकिंग अर्थव्यवस्थावरती जर म्हटलं तर इथे आपण खाली घेऊया. हे जे क्वेश्चन आहेत हे आपण खाली घेऊया इथे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून येईल. इथे बघा बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार हे सर्व मिळून 6 ते 7 धरूया, काही अडचण नाही. आणि त्यानंतर बाकी जर म्हटलं तर चालू घडामोडीवरती इथे थोडे जास्त प्रश्न विचारले गेलेत. 5 ते 6 प्रश्न याच्यावरती विचारले गेलेत, हे आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता हे 60 क्वेश्चन झाले. हे 60 क्वेश्चन झाले या 3 विषयांचे. हे 6 आणि समजा इथं आपण 6-7 धरले, हे आपण जर म्हटलं तर 7-7 धरूया, काय अडचण नाही. 7-7 14. म्हणजे अगदी जर म्हटलं तर याच्यावरती किती प्रश्न झाले? आता हे 14 झाले किंवा 12-13 धरूया, काय अडचण नाही. म्हणजे हे 60 प्लस 12 70 आणि 72 झाले. आणि बाकीचे जे 8 एक प्रश्न आहे, 7 ते 8 प्रश्न हे जीके जीएस, ऑलराऊंडर जीके जीएस याच्यावरती 6 ते 7 किंवा 5 ते 6 असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकावरती या 3 टॉपिक वरती प्रत्येकावरती 5 ते 6 प्रश्न विचारले गेलेत किंवा 7 प्रश्न, 5-6-7 5-6-7 या लेवलमध्ये प्रत्येक याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत. पूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलंय, ठीक आहे, आणि या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत. आता अभ्यास करायचं तर म्हटलं तर तुम्हाला बुद्धिमत्ता एकदम बेसिक लेवलचे विचारले जाते, ते काय अडचण नाही. इंग्लिश देखील बेसिक लेवलचे विचारले जातात, इथे देखील पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. मराठीला देखील पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. राहिला विषय गणित, गणितावरती तुम्हाला हार्ड लेवलचे प्रश्न विचारले जातात. आणि बाकी जर म्हटलं तर जीके जीएस वरती हार्ड लेवलचे प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडीवरती करंटवरती थोडे लेटेस्ट 2 ते 3 महिन्यावरती भर दिलेला आहे, जास्त काही अडचण नाही. जास्तीत जास्त 5 ते 6 महिन्याची चालू घडामोडी विचारली जाते, त्याच्यामुळे ते देखील तुम्ही कव्हर करू शकता. आणि बाकी बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार याच्यावरती देखील जास्त प्रश्न नाहीये, संगणकाचा जास्त सहभाग नाहीये. बाकी सांगितल्याप्रमाणे या देखील प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे आपल्या याच प्रश्नपत्रिकेसारखं आहे, फक्त संगणकावरती प्रश्न थोडे नाहीयेच, थोडे म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये प्रश्न विचारलेच गेले नाहीयेत. तर ठीक आहे, अशा प्रकारची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांचे 2-4 दिवस झाले कॉल SMS होते, कॉल SMS येत होते की नाशिक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका सोडून द्या, प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या.
अनालिसिस घ्या, पेपरचं स्वरूप कसं होतं ते समजून सांगा. तर थोडासा 1 ते 1.5 तासामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आणि आपण वेळोवेळी आपल्या गोष्टी असतो, आपण नोट्स तयार केल्यात, या नोट्स सोबत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला देखील अपडेट भेटून जातं, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील भेटून जाते. तिथं तुम्हाला जॉईन होऊन घ्यायचे आणि नोट्स सोबत तुम्हाला तिथे अपडेट देखील भेटून जातात. नोट्स विषयी पुन्हा एकदा माहिती देतो, 42 प्रश्नपत्रिका आणि विषयानुसार नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर ठीक आहे, ऑलरेडी दिलेले पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाहीये. बाकी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.